सर्वांना सप्रेम नमस्कार. आपण नेहमीप्रमाणे 1 मिनिटभर डोळे मिटून शांत निश्चिंत बसूया आणि मग प्रवचनाला आरंभ करूया. श्रीराम. श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. रघुवीर समर्थ. शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले तेथे श्रीराम. यो जातो मरुदंशयोक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथयो रचयन् सुपुण्यजनकनं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्नान्तापहारी सदा सोऽयमुक्तिकरक्षितौ जयते
श्रीरामदासो गुरु मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पावही प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जी साधना केली, जी उपासना केली आणि भगवान श्री रामरायांचं दर्शन घेतलं, रामरायांच्याकडून सगुण आणि निर्गुण दोन्ही साक्षात्कार घेतले, आपल्या भारतीय परंपरांचा अभ्यास केला, अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, वेदांतापासून त्यांच्यापर्यंत झालेल्या सर्व संतांचा सर्व साहित्याचा अभ्यास करून आणि आत्मप्रचितीनंतर समर्थांनी जो ग्रंथ लिहिला तो म्हणजे दासबोध। समर्थ स्वतःच सांगतात, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित। त्यामुळे एवढे सगळे ग्रंथ न वाचता फक्त दासबोध जरी आपण वाचला तरी या ग्रंथांमध्ये आलेले जे काही सिद्धांत आहेत ते आपल्या जीवनामध्ये बाळगण्याकरता निदान माहितीच्या पातळीवर तरी आपल्याला त्या गोष्टी समजून जातील। म्हणून दासबोधाचा अनन्यसाधारण असा अधिकार आहे संत साहित्यामध्ये। अनेक संत मंडळींनी या ग्रंथाला ग्रंथराज असं म्हटलंय, ग्रंथराज दासबोध। आणि म्हणून गेले 2-3 वर्ष आपण याचा अभ्यास करतो आहोत की काय म्हणायचंय समर्थांना। जे समर्थांना शरण गेले ते सक्सेस झाले, ते यशस्वी झालेले आहेत। नावं घ्यायची गरज नाहीये, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, व्यंकोजी राजे आहेत, कल्याण स्वामी आहेत। प्रपंचाच्याही पातळीवर, राजकीय पातळीवरती, अध्यात्माच्या पातळीवरती, कोणत्याही पातळीवरती, कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ते जे सक्सेसचे ते काही थॉट्स आहेत, यशस्वी होण्याचे विचार आहेत, जे वेदांपासून कालपर्यंत झालेल्या संतांच्या वाङ्मयात आलेलेच आहेत, ते एकत्र कुठे मिळत असतील तर ते दासबोधात मिळतं। ते ज्ञानेश्वरीतही आहेत, ते एकनाथांच्या भागवतामध्ये पण आहेत। पण ऐहिकाचा विचार जास्तीत जास्त कोणी केला असेल तर तो समर्थ रामदासांनी केला। हे विश्व मिथ्या आहे, अगदी बरोबर आहे, पण आत्ता आपल्याला तो अनुभव चालू नाहीये। त्या दृष्टीनं, त्यांच्या संतांच्या दृष्टीनं मिथ्या आहे, कारण ते चंचल आहे, सातत्यानं त्यात बदल होतोय, फिक्स नाहीये म्हणून मिथ्या आहे। आणि पंचेंद्रिय जर नसतील तर निर्माणच झालेलं नाही म्हणून मिथ्या आहे, हा सिद्धांत झाला। पण असं असलं तरी सुद्धा आपल्याला रोजचे प्रॉब्लेम्स फेस करावेच लागतात ना। म्हणून ऐहिकाचा विचार समर्थांनी जास्त केला। आपण समर्थांनी लिहिलेले 2 दासबोध केव्हा तरी वाचून बघा। एक जुना दासबोध आहे जो 30-32 लाच तयार झालाय 1600, आणि नंतर हा 50च्या दरम्यान लिहिलेला आहे, 50 ते 60, 45 ला 1600 लक्षात घ्यायचं, 17वं शतक आहे। 1608 ला जन्म, 1620 ला घरातनं निघून गेले 12व्या वर्षी, 1632 ला तपश्चर्या पूर्ण झाली,
1632 ते 1644 पूर्ण भारत पायी फिरले. विश्व हिंदू परिषदेचे एक काळचे अध्यक्ष डॉक्टर दादासाहेब आपटे यांनी समर्थांचं चरित्र लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे रामदास लाईफ अँड मिशन, इंग्लिश पुस्तक आहे. ते म्हणाले 12-12 वर्षाचे या महापुरुषाच्या जीवनामध्ये जे तुकडे दिसतात, मला असं खूप वेळा वाटतं की तपश्चर्येला बसल्यानंतर पुढच्या सगळ्या जीवनाचं आयोजन समर्थांनी या 12 वर्षात केलेलं असणार आहे. म्हणजे प्लेटोचं जे वाक्य आहे, प्लॅन दी वर्क अँड वर्कआउट दी प्लॅन, हे या महापुरुषाच्या चरित्रात असलं पाहिजे. आणि 44ला परत आल्यानंतर परत मग बाहेर फारसे गेले नाहीत. कुठे गेले असतील तंजावरला वगैरे, पण अनेक वर्ष नाही गेले. मग शिवथरगळीमध्ये राहिले, तिथे या दासबोधाचं लेखन झालंय. या दोन्ही, जुना दासबोध आणि नवीन दासबोध, या दोन्ही दासबोधाचं आपण अध्ययन करा. जुन्या दासबोधामध्ये वैराग्याच्या एवढ्या तीव्र कल्पना, कारण तसे ते होते, या समर्थांनी उद्धृत केलेले आहेत, मांडलेले आहेत. पण समाज फिरून पाहिला तेव्हा समर्थ विचार करतात की यांना न झेपणारी गोष्ट सांगून उपयोग नाहीये. तुकाराम महाराज सांगतात की अवघड कोणी न सांगती न करीती सांगता. अवघड जर सांगितलं ना, पहाटे 3ला उठा, तिथंच माणसं नाही, इथून सुरुवात करतात. दुपारी 3ला उठायची मारामार आहे म्हणलं काय. म्हणून थोडे फ्लेक्झिबल झालेत समर्थ. आधी प्रपंच करूच नका, हे सगळं व्यर्थ आहे, कारण ते तसे वागलेत असे सांगणारे समर्थ. प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. हे सांगण्यापर्यंत ज्या अर्थी उतरले त्या अर्थी त्यांनी समाज मनाचा अभ्यास केलेला आहे. हो, झेपणारी गोष्ट सांगितली पाहिजे ना. आणि मग हळूहळू क्रमाक्रमाने तुमचा विकास कसा करून घ्या, हे समर्थांच्या या दासबोधामध्ये आलेलं आहे. म्हणून शांत बसावं आणि थोडासा वेळ दिवसभरातला, महिन्यातला, वर्षातला असा द्यावा की फक्त समर्थमय होऊन जावं जीवन. आता एवढ्या 7 दिवसात मला काही दुसरं करायचं नाही. जसं आपण ते पंचकर्म करून घेतात ना, इतके तेलकट होऊन जातात ते, आणि एवढं तेल अंगात मुरवतात बघा. ते दिवसभर अंगाला तेलाचा वास, कपड्याला तेलाचा वास, किती आंघोळी करा, पण एकदा ते ऑइलिंग करून घेतलं की वर्ष चांगलं जातं की नाही. असा समर्थांचा, ज्ञानोबांचा, मी समर्थांचा बोलतोय म्हणजे आता मी समर्थ सांगतोय म्हणून एकच आहेत संत, लक्षात घ्या. साधू दिसती वेगळाले, परिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. संत हे देहातीत वस्तू असतात, त्यामुळे जाती पाती अमुक तमुक हा विषय त्यांच्याकरता राहत नाही. व्यवहार त्यांनी सोडले. विमानाला जसे रस्त्यावरचे सिग्नल नसतात तसं. त्यामुळे सगळे संत एकच बोलतात. कोणीतरी गोंदवलेकर महाराजांना विचारलं, तुम्ही काही लिहिलं नाही तो? आणि महाराजांचं एवढं साहित्य नाहीये, थोडेफार अभंग काही केलेत त्यांनी. तुम्ही काही लिहिलं नाही तो? ते म्हणले, गेल्या जन्मी लिहून ठेवल्या नावाचा, असं महाराजांचं वचन आहे. गजानन महाराज काही नाही लिहिलं, अवलिया पद्धतीचा संत आहे. तुम्ही काही लिहिलं नाही? ते म्हणले, आम्ही सज्जनगडचे, मीच समर्थ आहे म्हणाले. त्यातला अर्थ घ्यायचा, म्हणजे हे वाचा हे म्हणायचे त्यांना. खरंच ते समर्थ होते का? माणूस तपशिलात फार अडकतो. सिद्धांताचा विचार जास्त करता आला आपल्याला, आपलं कल्याण होतं. या न्यायाने आपण समर्थांचा दासबोध अभ्यासतो आहोत. समर्थ सांगतायत आपल्याला की जीवनामध्ये देवदर्शन ही संकल्पना स्वच्छ करून घ्या. आपल्या जीवनात ज्या आशंका आहेत त्या निरसन करून घ्या. ज्ञानदशक आपण काल पाहत आलो. असं सांगत सांगत मोक्षाची व्याख्या सांगितली. दुश्चित्तपणा सोडा, एकाग्रतेने अभ्यास करा. मोक्ष मिळालेल्या सिद्धांची लक्षणं सांगितली. आणि मोक्ष मिळाल्यानंतर सुद्धा या महापुरुषा आपल्याला शरण जायचंय, पण त्या शरण गेल्यानंतर तुम्हाला त्यातही अनेक मतं दिसतील, म्हणून एक म्हणती याचाही अभ्यास काल आपण केला. आणि शून्यत्व निरसन हा ज्ञानदशकातल्या 8व्या दशकातला शेवटचा 10वा समास अभ्यासून आपण काल थांबलो. आज 9व्या दशकाला आरंभ करायचा आहे. या दशकाचं, या 10 समासांच्या गठ्ठ्याचं नाव आहे गुणरूप नाम.
म्हणजे सगळं हे विश्व निर्माण झालेलं ते गुणातून निर्माण झालेलं आहे. तिखटपणा निर्माण होतो आणि मग तो तिखटपणा आकार शोधतो आणि मिरचीचा आकार धारण करतो. आकार म्हणजे तिखटपणा नसतो, आकार म्हणजे गोडपणा नसतो. तो आकार धारण केल्यानंतर ती साखर आपण अशी मूठभर सरबतात टाकतो, आकार नाहीसा होतो, गोडपणा पाण्यात जातो. तिखटपणा काय मी याच्यात कोशिंबिरीत आमटीत जातो, आकार नाहीसा होतो. म्हणून गुणातून निर्माण झालेला आहे. एक लक्षात घेतलं की गुणावर विजय मिळवला आपण. आपल्याही शरीराला गुणातूनच निर्माण झालं ना. आपलं शरीर जे आहे, आपलं मन जे आहे ते गुणातून निर्माण झालंय. आणि या शरीर मनाला आपण इतके घट्ट धरून बसलोय, चिकटून बसलोय, त्यामुळं ज्याच्यातून आपण निर्माण झालोय ते विसरलोय. मी परवा शब्द वापरला होता, प्रतिबिंब उपाधी पक्षपाती होतं. हा शब्द लक्षात ठेवाल. प्रतिबिंब उपाधी पक्षपाती होतं. आकाशातला स्वच्छ चंद्र पाण्यात पडतो तेव्हा पाणी हल्लं की चंद्र हल्ल्यासारखा वाटतो. चंद्र हलतो का कधी? तसं आपण या बुद्धीमध्ये पडलेलो आहोत. आपण म्हणजे आत्मा. आणि बुद्धी मनामध्ये उतरली, मन ज्ञानेंद्रियांच्या मध्ये उतरलं, ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आपण जगात उतरलो आणि या सगळ्या गोष्टीला इतकं खरं मानलं आपण. आणि हे हल्लं, यात सुख झालं की आपल्याला सुख झालं असा आरोप करतो आपण. याला दुःख झालं की आपण आपल्याला दुःख झालं असा अर्थ करतो. ती पूर्वी एक गोष्ट होती बघा माकडांची. झाडावर माकडं झोपली होती, पौर्णिमेचा चंद्र उगवला आणि एका माकडाला मध्येच जाग आली. रात्रीच्या वेळेला जाग आली आणि त्यानं पाहिलं, अरे चंद्र पाण्यात पडलाय. अरे बापरे म्हणला, अवघड आहे. आकाशातला चंद्र जर खाली पडला तर सगळी सिस्टीम डिस्टर्ब होईल असं त्याला वाटलं म्हणे. आणि म्हणून त्याने सगळ्या आपल्या सवंगड्यांना उठवलं आणि सांगितलं, चला आपण चंद्र बाहेर काढूया. आणि एकानं घट्ट धरून ठेवलं असं, दुसऱ्याने त्याच्या शेपटीला धरलं, तिसऱ्याने त्याच्या शेपटीला धरलं. असं करत करत शेवटचं सगळ्यात माकड आहे त्यानं शेपटीला धरलं आणि चंद्र काढायचा प्रयत्न करू लागला. तो आपल्याला सुखी करण्याचा प्रयत्न म्हणजे असं आहे. व्यावहारिक दृष्टीने आपण सुखी होण्याचा प्रयत्न करतो म्हणजे पाण्यात पडलेल्या चंद्राला बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो. ते कधी शक्यच नाहीये. व्यवहारानं आपण सुखी झालो आणि सुखी पूर्ण सुख मिळालं असं नाहीये हो. आपण लहानपणापासून विचार करा, एवढं झालं की आपण आता सुखी हो असं वाटलं होतं की नाही लहानपणापासून? झालो आहोत का होत आपण सुखी? बोला. आता एवढी 10वी झाली ना की मज्जाच मज्जा. 12वी झाली की झालं का ते सांगा? नाही झालं, कारण चंद्र पडलेलाच नाही आहो त्यात. तसं बुद्धिरूपी आरशासारख्या वस्तूमध्ये त्या आत्म्याचं चैतन्य पडलेलं आहे, आत्म्याचं प्रतिबिंब पडलंय आणि ते प्रतिबिंब उपाधी पक्षपाती झालं. म्हणजे त्या सगळ्या उपाधीचे मनबुद्धी चित्त अहंकार प्राण देह कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय यांचे सगळे सुखदुःखाचे आरोप आपण आपल्यावर करून घेतले म्हणून आपण दुःखी झालेलो आहोत. म्हणून शून्यत्व निरसन फार महत्वाचा समास आपण काल पाहिला. आणि या 9व्या दशकामध्ये तेच आपल्याला वर्णन ऐकायचंय की गुणातून हे विश्व निर्माण झालंय. आपल्याला गुणाच्या पलीकडे जाऊन पोहोचायचंय. आधीच हा दशक सुरू होण्यापूर्वी सांगतो, जो विषय मी पहिल्या 2 दिवसात बोललो होतो, विश्व निर्मिती होताना पहिल्यांदा 3 गुण निर्माण झालेत, सत्व रज तम. आणि त्या गुणांची साम्यावस्था जेव्हा ढळली तेव्हा विश्व निर्माण झाले. इंडियन कल्चर काय लक्षात घ्याल, भारतीय तत्वज्ञान काय बोलतंय, आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो म्हणजे काय? या 3 गुणांचे शक्तीचे मालक, त्या गुणांचे मालक हे 3 आहेत. रजगुणाचा मालक आहे ब्रह्मदेव, अकारतो ब्रह्मा, उकारतो विष्णू, मकार महेश जाणीयाला. ओंकार म्हणजे त्रिगुणांचं एकत्रीकरण ओम आहे. आता या 3घांच्याकडे जॉब आहे, निर्माण करत राहायचं बरं का तू. बरं ते एकदाच करायचं नाहीये, सातत्यानं चालूच आहे. पुष्कळ वेळा आता ब्रह्मदेवाने एकदा निर्माण केलं हे झालं काम. आता तो पायावर पाय टाकून आपण जसे मोबाईलवर बसतो. सासूबाई म्हणाल्या, सुनबाई हात मोकळा बरा वाटत नाहीये, चार्जिंगला लावलाय म्हणली.
तिला म्हणायचं होतं बांगड्या नाही आहेत. असा ब्रह्मदेव निवांत पायावर पाय टाकून बसलाय का? ब्रह्मदेवाचं काम अखंड चालू आहे, म्हणजे रजोगुणाचं काम अखंड चालू आहे. निर्मिती चालू आहे की नाही आपल्या शरीरात? पेशी नवीन निर्माण होत आहेत की नाही? विचार नवीन नवीन निर्माण होत आहेत की नाही? केव्हा तरी विश्व निर्माण केलं आणि तो निवांत बसला असं नाही आहे. आता येणार आहे तो समास. सातत्यानं रक्षणाचं काम चालू आहे की नाही? काही काळ त्या पेशी स्थित रूपात राहाव्यात याकरता आतमध्ये काहीतरी सिस्टीम आहे की नाही? हे विष्णूचं कार्य आहे. म्हणजे सत्वगुणाचं टिकून राहणं हा सत्वगुण आहे. आणि नाहीशा पण होत आहेत पेशी, विचारही नाहीसे होत आहेत. सतत नाहीसं होण्याचं काम चालूच आहे. जसा नदी वाहत असते ना, कुठून तरी येत असतं, काही क्षणभर ते थांबत असतं आणि पुढे जात असतं, तसं अखंड या तिघांचं काम चालूच आहे. म्हणजे त्रिगुणांचं काम चालू आहे. आणि आपल्याला जायचंय कुठे? समाधानाकडे. आणि समाधानाकरता काय करायला पाहिजे? समाधान जेव्हा होतं, समत्वाचं आधान, त्रिगुणांची ढळलेली स्थिती नसणे म्हणजे समाधान आहे. त्या समत्वाच्या आधानाकरता आपल्याला त्रिगुणातीत, त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे. म्हणजे तिथपर्यंत विचार करतोय तोपर्यंत आहोतच गुणात आपण. विचार करत 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 तिथपर्यंत जायचंय जिथून त्रिगुण निर्माण झाले आहेत. आणि म्हणून बोलून ठेवतो, त्रिगुणांना सम करता आलं तर बघा, मेडिटेशन मध्ये किंवा म्युझिक मध्ये होतं काय? त्याची एकाग्रता होते. क्षणभर श्वास थांबवून बघा, क्षणभरच. जे असं चालू आहे ना, त्यांनी सुद्धा आतमध्ये व्हायबल होत आहे. म्हणून आपल्याला डॉक्टर काय सांगतात? रक्त घेताना, रक्त काढतात ते श्वास जोरात घ्या. म्हणजे काय? योगा करा. म्हणजे तुम्हाला कमी, देहातलं लक्ष कमी होईल आणि मी तुम्ही रक्त काढतोय ना ते तुम्हाला कळणार नाही, म्हणजे कमी कळेल. आणि डॉक्टर प्रत्येक वेळेला येतील, त्यांची कशाला वाट बघायची? आपण घरातल्या घरात करू ना. म्हणून माऊलींची ओवी आहे, निस्त्रयी गुण्यो भवार्जन श्लोकावर ज्ञानोबा बोलतायत, अर्जुना तू त्रिगुणा ते अव्हेरी. त्रिगुणांचा अव्हेर करा. म्हणजे हे तीन गुण ज्या प्रेरणा देत आहेत त्या प्रेरणा थोडा वेळ स्टॉप करा. सतत प्रेरणा चालू आहे, सतत. आणि हा अख्खाच्या अख्खा दशक त्याच्याकरता खर्च केला, ही प्रोसेस. आणि म्हणून पहिला समास त्यातला आहे आशंका निरूपण. संकल्पना स्वच्छ करणारा समास आहे. आशंका येतात ना खूप लोकांना. आशंका म्हणजे समजून घेण्याच्या दृष्टीने एखादी गोष्ट विचारली की त्याला आशंका म्हणतात. संशयास्पद काही विचारलं आपण की त्याला शंका म्हणतात. आणि शक्यच नाही हो, काहीतरी काय थापा मारताय अशा अर्थानं बोललं की त्याला कुशंका म्हणतात. कुशंका, शंका आणि आशंका. मी बोललोय परवा की तमोगुणी माणसाला कुशंका येतात. ज्ञानोबानी भिंत चालवलीच नसेल, कारण मला माझी स्कूटर नीट चालत नाही, ही कुशंका आहे. खरंच चालवली असेल का हो? रजोगुणी लोकांना शंका येतात. नाही नाही आणि हो पण नाही अशा मध्यस्थितीत आहे तो रजोगुणी. शंका आणि आशंका. माऊलींना काय अशक्य आहे? पण नेमकं काय झालं असेल हो? कशी काय त्यांनी त्या भिंतीतल्या प्रत्येक परमाणूंना एका दिशेनं चालायला लावलं असेल? ही आशंका. आणि म्हणून या पूर्णच्या पूर्ण समासाचं नाव आहे आशंका निरूपण. थोडक्यात परमार्थाच्या संकल्पना स्वच्छ करणारा समास. आणि संकल्पना स्वच्छ झाल्या की मनुष्य निश्चिंत असतो. याला अनेकदा उदाहरण देतो गमतीनं. आपल्या कन्सेप्ट नीट नाहीत, त्यामुळे आपल्या प्रत्येक बघण्यात असं कन्फ्युजन असतं. मी एकदा कोल्हापूरहून पुण्याला येत होतो, गंमत जरा. एकटाच होतो. कीर्तन झाल्यावर एकट्याला काय, गाडी बस नव्हती त्यावेळेला, म्हणून आम्ही ब्ला असते ना ते, जो चाललाय त्यांनी सांगायचं मी चाललोय. आणि 2-4 लोक मिळाले की 200-200 रुपये त्याचा पेट्रोलचा खर्च निघून जातो. 10-20-50 रुपये जास्त मिळतात. पण आपण स्वतः ड्राईव्ह करतो त्यामुळे प्रश्न नाही, आहे ना ती सोय करून ठेवलेली हल्ली. म्हणून मी त्यात सामील झालो. त्या चौघांच्यात मी एक. तो ड्रायव्हर, मालक कोण होता तो 5वा. आता कोल्हापूर पुणे तसेच 5-1 तासाचा प्रवास आहे. पण प्रत्येक वेळेला
चौक आला, पोलीस असतात तिथं, एकदम तो अशी गाडी घ्यायचा की ट्रकच्या मागनं लपत लपत जायचा. कराडपर्यंत आल्यानंतर आमच्या चौघांपैकी ओळख कुणाचीच कुणाशी नाही. आमच्या चौघांपैकी एकानं विचारलं, दादा असं का चालवताय गाडी तुम्ही, बिंदास चालवा ना. म्हणलं नेमकं लायसन्स घरी विसरलोय, आहे माझ्याकडं, विसरलोय घरी. बरं ते माझ्या मोबाईल मध्ये पण नाहीये, ते डिजिटल लॉकर असतं त्याच्यातही नाहीये. पोलिसांनी जर 2000 रुपये तुम्ही मला देणार 500-500 रुपये किंवा 300-300 रुपये, पोलिसांनी 2-5 हजार रुपये मागितले, मला नुकसान होईल हो. त्या चौघापैकी तो मनुष्य म्हणतो, बिंदास चालवा, मी कोल्हापूरच्या ट्रॅफिक पोलीसचा हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, बिंदास चालवा. मग काय पुण्यापर्यंत आमचा रुबाब तुम्हाला सांगतो. कन्सेप्ट क्लिअर झाल्या की परमार्थाचा प्रवास असा होतो. रुबाबदार परमार्थ करायचा असेल तर मला कळलेलं पाहिजे हो. आणि म्हणून काय, मी सगळ्या ओव्यांचा विस्तार करणार नाहीये, पण एक एक ओवीच इतकी मौल्यवान आहे हो. ओवीचा जात कळावी म्हणून ऐकवतो. शिष्य विचारतोय, निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. पुष्कळ वेळा परब्रह्म निराकार आहे, निर्विकल्प आहे, काय 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 ऐकत असतो ना आपण. पण निराकार म्हणजे काय, ज्याला आकार नाही त्याला निराकार म्हणतात. निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी श्रीराम. एका ओळीत उत्तर बस. निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावयव म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. आपण पंचमहाभूतांचा अंदाज करू शकतो. जेवढं जेवढं घट्ट घट्ट आहे ते सगळं पृथ्वी, जेवढं पातळ पातळ आहे ते सगळं आप. पाणी नव्हे, पेट्रोल सुद्धा आप याच्यात मोडलंय बरं. त्यानंतर गरम 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 जेवढं आहे ते सगळं अग्नी. ते कुठेही असतं, आपल्या पोटातही अग्नीच आहे, जठर अग्नी आहे. आणि तो जर मंद झाला की भूक लागत नाही, कळू शकतं आपल्याला. अग्नी, अग्नी हा गुण म्हणून घ्या, त्याचा भूत महाभूत म्हणून आकार म्हणून नंतर विचार करा. पुढचा चौथा मुद्दा गॅसेस, वायू, वायूचे प्रकार. आणि हे सगळं 4 गोष्टी ज्याच्यात आहेत असं स्पेस. या 5 गोष्टी आहेत, या आकाराला आलेल्या आहेत. आकाशाला आकार नाहीये असं आपल्याला वाटतं, पण हे सगळे आकार ज्याच्यात मावतात अशी त्याच्यात व्यवस्था आहे, हा आकारच आहे. पण हे पूर्णच्या पूर्ण विश्व ज्या आकाशात तरंगत आहे ते आकाश कशात आहे, हे निराकार तत्व आहे. अवकाश कशात आहे ना, स्पेस कशात तरी आहे ना. स्पेस नव्हता अशी एक वेळ होती असं म्हणतात. टिंबा एवढं होतं स्पेस, आजचेही वैज्ञानिक सांगतात टिंबा एवढं. आणि ते वाढत वाढत फुगत फुगत गेलं, फुगा फुगल्यासारखं, आणि आता एवढं झालंय. आणि इन्फिनिट नाही सांगता येत इतकं मोठं झालं. हे आकाश कशात. माऊलींची ओवी आहे की आकाशाला जर लपावं वाटलं, लपाछपी खेळतो की नाही आपण लहानपणी, लपाछपी कुठं लपणार. लपणारी जी मनुष्य आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, ती ज्याच्या मागे लपते तो आकार मोठा शोधते की नाही. मुलं आईच्या मागे लपतात की नाही, किंवा कपाटाच्या मागे लपतात की नाही. मग आकाशाला लपावं वाटलं तर माऊलींची ओवी आहे. करमरकर बुवा नेहमी सांगायचं ही ओवी, यांचे काका. मी काल ज्या बुवांचा उल्लेख केला ते यांचे सख्खे काका. माऊलींची ओवी, नभ खेळे लपी थपी जया माझी. आकाशाचा आपण अंदाज करू शकत नाही, तर आकाश ज्यामध्ये आहे त्याचा आपण अंदाज करू शकतो का. आणि ते या पूर्ण समासात सांगितलंय. निरामय म्हणजे काय, कालवलं जात नाही त्याला निरामय म्हणतात. किंवा अमेय म्हणजे, मेय म्हणजे मोजण्यास योग्य,
अमेय, निरामेय म्हणजे मोजता येत नाही. हो आकाश मोजा बरं, वरती 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 वरती, एवढा अवघड आहे हो. आपण नुसतं परदेशात गेलो तर कधी येतोय परत, कधी येतोय ने माझसीने परत मातृभूमीला सागरा. मला सावरकरांचं हे माझ्याकरताच लिहिलंयचं वाटतं बऱ्याचदा. किती उंच आकाश आहे, आकाशच मोजता येत नाही तर आकाश ज्याच्यात आहे ते मोजता येईल का? मनात येईल. आकाशात आणि परब्रह्म तत्वात फरक आहे. एक सांगून ठेवतो, आकाशाचा वेगळेपणानं अनुभव घेऊ शकतो, परब्रह्म तत्वाचा वेगळेपणानं अनुभव घेता येत नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा. अवकाशाचा अनुभव आपण वेगळेपणानं घेतो ना, म्हणजे आता इथे जरा जागा चांगली झाली आहे, हे मोठं केल्यानंतर खाली अमकी अमकी जागा आहे, समोर पटांगण आहे, या पृथ्वीवरती एवढी जागा आहे. आपल्या स्पेस, आपल्या आकाश गंगेमध्ये एवढी एवढी जागा आहे वगैरे वगैरे आपण बोलतो ना, इथलं अंतर एवढं आहे. अवकाशाचा आपण अंदाज घेऊ शकतो, या खांबापासून इथपर्यंत एवढा अवकाश आहे, स्पेस. असा वेगळेपणानं अनुभव परब्रह्म तत्वाचा घेता येत नाही. हे फक्त वाक्य लक्षात ठेवाल. आपल्याला आपला अनुभव वेगळेपणा नाही का? बोला ना, हा विषय येईल तेव्हा सविस्तर बोलू. माझा मुद्दा असा आहे, म्हणून मोजता येत नाही. निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, असं वेगळेपणानं भासत नाही आपल्याला. पुढे निरावयव म्हणजे अवयव, हे हात, हे पाय, हे डोळे, हे कान, हे नाक, असा अवयवाचा किंवा झाडाचं ही फांदी, ही पानं, ही फळं, असं त्या तत्वाबद्दल बोलता येत नाही. कारण त्याच्यामध्ये भेद नाही आहे, स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद नाही. अभेद असणारं ते परब्रह्मतत्व आहे. म्हणजेच काय ते समजून घेऊया. 3 प्रकारचे भेद सांगितले जगामध्ये. स्वगत भेद म्हणजे सीताफळ घ्या, या म्हणजे नुसतं कल्पनेने घ्या, लगेच बुवा कुठं आहे असं नव्हे. सीताफळाचं वरचं साल असे टवके टवके असतात ना, त्यामध्ये गर आणि अत्यंत अवघड काढण्याकरता असणाऱ्या त्या बिया. किती एक्सरसाइज करावं लागतं त्याला सीताफळ खाताना. म्हणजे हा सीताफळाच्या आतला अंतर्गत भेद आहे, याला स्वगत भेद म्हणतात. सजातीय भेद, हे सीताफळ वेगळं, हे सीताफळ वेगळं, हे जरा चांगलं झालेलं दिसतंय. आमच्याकडे एक बाई यायच्या, अगदी वयस्कर, 80-90च्या, अगदी टिपिकल खेडेगावातल्या. त्यांना म्हटलं, हे किती काळी झाली आहे तो. ती म्हटली, तिचा कलरच तसा आहे, इंग्लिश. आता हे वेगवेगळेपणा जो आहे ना त्यातला, तो त्यातला सजातीय भेद आहे. आणि सफरचंद वेगळं, केळी वेगळी, सीताफळ वेगळी, हा विजातीय भेद आहे. हे तिन्ही भेद त्या तत्वामध्ये नाही आहेत. आणि आपल्याला यायचंय काय, ते मी या इथपर्यंत यायचंय. बरं लक्षात येते का? बघा पुढे सांगतात, निष्प्रपंच म्हणजे काय, निष्कळंक म्हणजे काय, निरोपाधी म्हणजे. मोठाच्या मोठा समास आहे, केव्हा तरी वाचून बघा. प्रत्येक गोष्टीत मी आता जात बसत नाही, मी कन्सेप्ट सांगायचा प्रयत्न केला. आणि म्हणून शेवटची ओवी सांगतो, हा मुद्दा थांबवतो. परब्रह्म म्हणजे सकळा परते, तयास पाहता आपण चिते, हे कळे अनुभव मते सद्गुरु केलिया. वेगळेपणानं आपण अनुभवू शकत नाही असं एकमेव तत्व आहे, ते म्हणजे आपण स्वतः. आपण डोळ्याचा अनुभव घेतो, आपण कानाचा अनुभव घेतो, आपण आपल्या मनातल्या विचारांचा अनुभव घेतो, आपण बुद्धीचा अनुभव घेतो, आपण जगाचा अनुभव घेतो, आपण एसीचा अनुभव घेतो, आपण गरमपणा अनुभव घेतोय. म्हणजे ते आपण नाही म्हणून घेतोय. हो, तुम्ही मला का दिसताय, आणि तुम्ही आणि मी वेगळे आहोत म्हणून. पण ज्या डोळ्यांनी मला तुम्ही दिसताय, तो डोळा मला दिसतोय का? तुम्ही म्हणाल बुवा आरशात, तुम्ही डोळा नाही पाहत आहात, डोळ्याचं प्रतिबिंब पाहतात. आणि लक्षात घ्यायचं, प्रतिबिंब नेहमी विरुद्ध असतं. तुम्ही डावा म्हणून पाहता, तो तुमचा उजवा डोळा असतो. म्हणजे ते मिरर इमेज आहे ना ती. आपल्याला वेगळा अनुभव येत नाहीये असं काही, ते म्हणून तिथपर्यंत जाऊन पोहोचायचंय, रिबाउंड. लक्षात आला ना मुद्दा? मी केव्हा तरी बोललो असेल, जरा कुंभकर्णाची पत्नी यायला लागली, दृष्टांत आहे का?
एका गावाला गेलो होतो मी. जरा गोष्ट सांगितली की जरा सोपं जातं. आता कीर्तन होती माझी 8-10 दिवस, यांच्याकडे राहायची व्यवस्था. हे कोणी कीर्तनाला यायचं नाही, ते जागा मोठी होती म्हणून आपलं, आणि सोवळं होतं घरात म्हणून माझी व्यवस्था त्यांच्याकडे. मी रात्री काय बुवा 8 ते 10, 10:30, 11 पर्यंत कीर्तन करायचो, घरी यायचो. 10 नंतर स्पीकरला परवानगी नाही आली, आम्हाला सोय झाली आणि झाला. मी 10, 10:30 परत यायचो. कीर्तन झाल्यानंतर भांडभर दूध घ्यायचो, मग जिन्यावरनं वरती जायचो. मोठा चौसोपी वाडा, छान मोठं घर, बंगला असा. आता त्यांची मुलं नातवंड काय ते कॅरम खेळत बसायचे. त्या कॅरमवर लावलेलं ते हे दिवा, आणि अशी मस्तपैकी खेळत असायची. मग तिथे खुर्चीवर बसत बसत मी बसत बघायचो रोज. एक 8 बघितलं, उद्या बघितलं, परवा बघितलं. त्यांची माझी ओळख झाली. बुवा बसा जरा कॅरम बघा. आणि झालं, याला काय म्हणतात कॅरम, बर वगैरे थोडं त्यांनी मला माहिती सांगितली. मग सांगत खेळत 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 ती मुलं सांगायची. आणि मला एवढं कळून गेलं 4-5 दिवसामध्ये, त्या 9-10 सोंगट्या ज्या असतात, 9 सोंगट्या असतात. एक ती तांबड्या रंगाची असते, त्याला क्वीन म्हणतात, आणि त्या क्वीनला कव्हर लागतं, असं मला कळत होतं. मी दृष्टांत म्हणून सांगतोय. यांच्या पांढऱ्या असतात, त्यांच्या काळ्या असतात, किंवा उलट असतं काही वेळा. आणि काय मुलं खेळत होती हो. एकदा तो बोर्ड लावून घेतला त्यांनी, ऑर्डर टाकून घेतली अशी, असं पिढ्यानपिढ्या खेळत होते होते. आणि असा मोठा स्ट्रायकर हत्तीच्या दातापासून केलेला, खट करून एकदा त्याने शॉट मारल्याबरोबर 2 सोंगट्या समोरच्या पॉकेटमध्ये, एक इकडे आणि एक इकडे. पहिल्या याच्यातच 4 सोंग एका याच्यात. आम्हाला अगदी तिथपर्यंत जरी दिलं तरी जाणार नाही. वा 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 वा, मग मी त्यांना वा म्हणायचो. खडा खडा खडक. एकदा त्यांनी हातामध्ये स्ट्रायकर घेतला की स्टार्ट टू फिनिश. त्याला असे सगळेच जण. आणि झालं, त्यांनी सगळ्या खटाखटा 8 सोंगट्या घेतल्या, काय क्वीन घेतली. आणि आता कव्हर अवघड होतं, पण कव्हर इकडे होतं. 4 पॉकेट असतात ना, इथे होतं कव्हर. त्यानं ते स्ट्रायकर असा धरला आणि समोर नेम धरला हो. असं धरल्यावर मी दूध अर्ध ठेवलं त्या टेबलावर, धावत आर म्हटलं, इकडं आहे कव्हर, इकडं आहे. त्यानं असं माझ्याकडं काही पाहिलं. हे काही कीर्तन नाही काही. बरं म्हटलं, बुवा तुम्हाला यातलं कळत नाही, गप्पा बसा. काय करणार, तो वाडीत माझ्या का गप्प बसलो. आणि त्यानं असा जो स्ट्रायकर घेतला आणि अलगद खडक करून, अलगद फार जोरात नाही, अलगद जो शॉट मारला, तो स्ट्रायकर सरळ गेला, समोर त्या बोर्डाला धडकला, परत आला. आणि इतक्या हळू आला की त्या सोंगटीला त्यांनी पॉकेटमध्ये ढकललं ना, आपण बाहेर थांबला. डबल ड्यू नाही बरं. आम्हाला सांगितलं जमला, असा शॉट जमणार नाही. पण आम्ही म्हणजे पहिल्यांदा स्ट्रायकर, आधी पहिल्यांदा सोंगटी, स्ट्रायकर, आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही पण त्याच्यात जाऊ. मी टाळ्या वाजवल्या, वा 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 म्हणलं, ग्रेट ग्रेट. या शॉटला म्हणतात काय रे? तो म्हणला, बुवा आमच्या कॅरमच्या भाषेमध्ये याला रिबाउंड असं म्हणतात. एक्झॅक्टली तेच इथं होतं, समर्थ सांगतात. ज्याच्यामध्ये मी अडकलेलो आहे, जे काय मला हे माझं ते माझं अमुक तमुक जिथे अडकलेलो आहे, या सगळ्यातून सद्गुरू जे करतात ते हे करतात की बुद्धिरूपी स्ट्रायकर सगुण बोर्ड रूपी असा काही त्या समोरच्या फळीवर मारतात, आणि तेणे करून जीवरूपी सोंगटी ब्रह्माच्या पॉकेटमध्ये जाते आणि डाव फिनिश होतो. आणि समर्थ सांगतात ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. परब्रह्म म्हणजे सकळा परते, अयास पाहता आपणची ते रिबाउंड, आपल्या वृत्तींचा रिबाउंड. इथेच यायचंय परत. जिथून निघालाय सागर तिथे जवळपासच आहे ना, फार अंतर नाहीये, जवळपासच आहे. आणि असा मी तिथपर्यंत येतो. आम्हाला अमेयाची सवय आहे, आम्हाला आकाराची सवय आहे, आम्हाला विकाराची सवय आहे, आम्हाला कल्पनेची सवय आहे, आम्हाला शब्दाची सवय आहे, आम्हाला नामाची सवय आहे. आणि तो कसा आहे? अनाम्य म्हणिजे काये, अजन्मा म्हणिजे काये, अप्रत्यक्ष म्हणिजे काये मज निरोपावे. आणि
आणि म्हणून तो बुद्धिरूपी स्ट्रायकर. बुद्धीला प्रवेश नाही बरं परब्रह्मामध्ये, पण बुद्धीशिवाय आपल्याला परब्रह्मामध्ये प्रवेश नाही. बुद्धी म्हणजे जाणीव, म्हणजेच केलेला निश्चय. गेल्या अनेक जन्मात मी देह हा निश्चय केलाय आणि आता सद्गुरू आपल्याला या निश्चयापर्यंत नेतात. जे आपण आहोत ते आपण आहोत हे आपल्याला कळवून देतात. आणि हे कळे अनुभव मते सद्गुरू केलिया. आणि इथे हा पहिला समास पूर्ण होतो. दुसऱ्या समासाला आरंभ. थोडंसं भजन करूया आणि दुसऱ्या समासाचा विचार करूया. नि ग सा नि सा ग म प ग म प नि सा प ग सा नि ग सा. गोपाला गोपाला श्याम गोपाला 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 श्याम गोपाला 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 श्याम गोपाला 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 श्याम गोपाला. मुरली गान गोरा गोपी गोपाला मुरली गान गोपा मुरली गोपाला मुरली गान गोरा गोपी गोपाला मुरली गान गोरा मुरली गोपाला. गोपाला गोपाला श्याम गोपाला 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 श्याम गोपाला 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 श्याम गोपाला 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 श्याम गोपाला. मुरली गान गोरा गोपी गोपाला मुरली गान गोरा गोपी गोपाला मुरली गान गोरा गोपी गोपाला मुरली गान गोरा मुरली गोपाला. देवकी नंदन सुंदर वेणु गोपाला देवकी नंदन सुंदर गोपी गोपाला देवकी नंदन सुंदर वेणु गोपाला देवकी नंदन सुंदर वेणु गोपाला. राधे 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 गोपाला राधे 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 गोपाला राधे 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 गोपाला राधे 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 गोपाला. गोपाला श्याम गोपाला 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 श्याम गोपाला 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 श्याम गोपाला. मुरली गान गोरा गोपी गोपाला मुरली गान गोरा गोपी गोपाला मुरली गान गोरा गोपी गोपाला मुरली गान गोरा गोपी गोपाला. देवकी नंदन सुंदर वेणु गोपाला देवकी नंदन सुंदर गोपी गोपाला देवकी नंदन सुंदर वेणु गोपाला देवकी नंदन सुंदर वेणु गोपाला. राधे 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 गोपाला 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 श्याम गोपाला 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 श्याम गोपाला 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 श्याम गोपाला. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. आणि समर्थ म्हणतात ते जे निरामय ते जे निरावयव ते जे निर्विकल्प तत्व आहे ते मी आहे या अनुभवाचा आपण जोपर्यंत अनुभव घेत नाही
अनुभवाचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्या जीवनातली खटखट मरमर कटकट संपणार नाही. म्हणून प्रयत्न तो करा. सगळ्या पूजा अर्चा आरत्या जप मठ मंदिर मशिदी सगळ्याच्या सगळा पसारा एवढ्या करता आहे. मग प्रश्न विचारला, महाराज त्याच्या आड काय येतं हो? म्हणून पुढचा समास आला. हे शृंखलाबद्ध लक्षात घ्याल. या कड्या एकमेकांच्या मध्ये अशा अडकलेल्या आहेत. जर आपण व्यवस्थित अभ्यास करत गेलो ना की आपल्या लक्षात अरे किती छान ना, किती सुसूत्रपणा आपल्या समोर आलंय. ह्याच्या आड काय येतं? समर्थ म्हणाले मीच भान हे ब्रह्मज्ञानाच्या आड येतं. पुन्हा पुन्हा तो दृष्टांत येतो. दोरीवरती भासलेला सर्प हा सर्पच फक्त दोरी कळण्याच्या आड येतो. शुक्तीवर भासलेली जी चांदी आहे ना, ती चांदी जो भास आहे ना, तो भासच खऱ्या त्या निराभासाच्या आड येतो. आणि म्हणून हा विचार करावा, शांतपणानं बसून विचार करावा. पुढचा समास त्याचं नाव आहे ब्रह्मनिरूपण. पहिली ओवी, जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे, स्वरूप ते असतची असे सर्व काळ. नाहीस न होणार तत्व जे आहे ना ते मी आहे, आणि नाहीस होणारं जे आहे ना त्याच्यामध्ये तो मी गैरसमजानं अडकलेलो आहे. गैरसमजानं अडकलो. म्हणून त्यातनं काढून घ्यायचं असेल ना स्वतःला, तर फार महत्वाचा भाग हे नाहीस नाशिवंत हे समजून घे. प्रपंचाचा नाशिवंतपणा कळत नाही म्हणून प्रपंच आपल्याला आवडतोय हो. त्याचं खरं रूप जेव्हा कळेल त्यावेळेला नकोच वाटणार आहे तो. एक काजी होता, त्याची मुलगी इतकी कुरूप होती हो. जगातल्या सगळ्या देवी तिच्या अंगावर निघालेल्या, चेहऱ्यावर निघालेल्या होत्या. दात म्हणजे दुकानाच्या फळ्या. तिला आंघोळ घातली तर कॅमल ब्लॅक इंक म्हणून विकायला हरकत नाही. डोळे लुक हिअर अँड सी देअर. काय म्हणजे जराही काहीतरी तर एक स्त्रीत्वाचाच काय बोध असतो, काही नाही हो. लग्न होईना हो. बघायला यायची मुलं, लग्न होईना तिचं. काजी वैतागला. श्रीमंत होता, लोकांच्या देण्यावर मुळे खूप श्रीमंत होता. स्वतःच्या मालकीची मशीद, काही कमी म्हणून नाही. शेवटी यानं विचार केला काय करूया काय करूया. एक आंधळा मुलगा बघायला आला. कारण जे जे डोळस लोक यायचे म्हणायचे नको, घरी यावंसं तर वाटलं पाहिजे की नोकरीवरनं, अजिबात नको. कुरूपता नकोच. कुणाला कुरूप आवडतं? स्वतःच स्वतःला तरी काही कुरूपता आवडते का? म्हणून ते दात बी दात ओढून बेडून घेतात ना, ताणून काय ते करतात ना. ते काही चुकीचं बरोबर नाही. आपल्याला रूपाचा मोह सगळ्यांना आहे. एखादं छान गुलाबाचं फुल पाहिलं की आपण पाहतो किती छान ना, सहज आहे होय. त्यामुळे लग्न होईना 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 होईना. आता ती 40शी झाली. त्या काजीला इतकी काळजी, काळजी मध्ये काळजी. पण एक आंधळा मुलगा सांगून आला, त्यानं मान्य केलं. त्याच्याकरता रूप हा विषय नाहीच आहे. तिचा आवाज ऐकला, बोलणं जेवायला करता येतं, मान्य. लग्न झालं. एक 6 महिने वर्षभर गेलं असेल आणि त्या गावामध्ये डोळे चांगले करून देणारे एक वैद्य आले, हकीम आले. आणि त्यांनी चांगलं महिनाभर मुक्काम त्यांचा, ते हकीमांचा, युनानी औषध डोळ्यात अमुक अमुक घातलं की डोळे चांगले व्हायचे. अगदी गेलेले डोळे यायचे, असं चमत्कार हो. ते येतात का येत नाहीत का असं करू नका, गोष्टीत येतात. विज्ञानाला हे मान्य नाही, त्याच्यात अडकू नका. मुद्दा दृष्टांतापुरता आहे. आणि याचे डोळे आले, त्याचे डोळे आले, न गेलेल्याचे आले, सगळ्यांचं चांगलं झालं. कुणीतरी त्या काजीला सांगितलं, अरे तुमच्या जावयाला दाखवून आता जावई घरीच राहायचं हो. काजीला दुसरं काही नव्हतं, याला दुसरं कोणी नव्हतं. ठीक आहे, मिया बीबी राजी आणि छान आनंद आहे सगळा, काही कमी म्हणून नाही. आता त्यांना मुलबाळ होणार काही दिवसांनी. इतक्यामध्ये त्या काजीच्या कानावर कोणीतरी घातलं की असा असा एक चांगला
उत्तम वैद्य आलेला आहे, हकीम आलेला आहे आणि तो चांगली औषधं देतो, डोळे आणतो, नाही म्हणायला तुमच्या जीवनात एकच कमी आहे, तुमच्या मुलीचा जो नवरा आहे तो आंधळ आहे, एवढीच एक न्यूनता आहे तुमच्या जीवनात. राजीने विचार केला, अपने जमाई को वहां लेके जाना खतरे से खाली नहीं है बोले. कारण ज्या दिवशी त्याला डोळे येतील तो घरात राहील का? ते डोळे आणण्याचा प्रयत्न समर्थ या समासात करतायत. समर्थ म्हणाले, आसक्तीनं आपण या प्रपंचामध्ये अडकलेलो आहोत, कर्तव्य म्हणून नाही अडकलेलो, आसक्तीने अडकलेलो आहोत. याचं कारण, याचं खरं रूप आपल्याला माहिती नाहीये. म्हणून समर्थ पहिलीच ओवी सांगतात, जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे. दुःखी व्हायची व्यवस्था करतोय तू नाशिवंत पदार्थामध्ये प्रमाणापेक्षा गुंतून. आणि म्हणून या सगळ्या जगाला 6 विकार आहेत हे लक्षात ठेव. काय? यद दृष्टम तन नष्टम अशी श्रुती आहे बरं का, म्हणजे वेद मंत्र आहे. यद दृष्टम तन नष्टम. जे जे इंद्रियांना अनुभवाला येतं ते सगळं नाहीसं होतं. कुठले 6 विकार आहे त्याला? अस्ति, थोडासा वेदांत, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यती किंवा नश्यते. अस्ति हे कुठंतरी सूक्ष्म रूपात असतं. अस्ति नंतर ते जायते, ते उद्भवतं. ते म्हणले बुवा सिक्वेन्स चुकला, आधी जायते मग अस्ति म्हणायला पाहिजे होतो. जन्माला येतं मग असतं ना. म्हणून भारतीय वेदांत सगळ्यात पेक्षा वेगळा आहे. जन्माला येण्यापूर्वी असतं मगच जन्माला येतं. हे डोंगर बिंगर जाळतात बघा, नवा लागतो नाही का. आपल्याला वाटतं आता काही नाही इथे, अगदी कोरडे अगदी गोटा केल्यासारखे चकचकीत डोंगर असतात. पण एक पाऊस पडून जाऊ द्यात, धोधो धोधो पाऊस पडून गेला की हळूच जर जळून गेलीत सगळी बीज तर काय येतं? त्या जळलेल्या बीजाखाली खरी बीज परत जुनी असतातच. अस्ति आणि केव्हा तरी जायते, मग वर्धते. आपण होतो, वासना रूपात गेल्या जन्मी होतो, देह टाकून दिला असतो. नंतर वडिलांकडून आईकडून जायते, जन्माला आलो म्हणजे आकार धारण केला. वर्धते, 1 वर्षाचे झालो, 2 वर्ष झालो, 4 वर्षाचे झालो, 10 वर्षाचे झालो. चांगले दात आले, पहिले दात गेले, दुसरे दात आले, तिसरे चौथे बरेच येतात. वर्धते, वाढायला लागलो आपण. विपरिणमते, 12-15 वर्षाचं झालं की हळूहळू मिशा यायला लागतात. विपरिणमते, विकार व्हायला लागतो. लहानपणी कसं गुटगुटीत छोटंसं बाळ असतं, धटिंगण कसं होतं. वर्धते, विपरिणमते आणि 30-40 पर्यंत विपरिणमते. मग अपक्षीयते, मग हळूहळू काळ्याचं काही वेळा पूर्ण नाहीसंही होतं सगळंच पीक. परवा एक जण सांगत होते, म्हणे तांदळात खाल्ली कस उरला नाही हो. 10 वर्षापूर्वी बायकोनी गुढीपाडव्याला ओवाळलं आणि डोक्यात अक्षता टाकल्या, 90% अक्षता डोक्यावर राहिल्या. आता 10 वर्षांतर ओवाळलं आणि अक्षता टाकल्या, 90% अक्षता खाली पडल्या, तांदळात कस उरला नाहीये. अपक्षीयते, हळूहळू हळूहळू प्रत्येक गोष्टीत. माठात अस्ति, मातीत असतो, कुंभाराच्या डोक्यात असतो. जायते, जायतेच्या वेळेलाच वर्धते. मग उन्हात ठेवला, भाजला, विपरिणमते. मग हळूहळू पाणी भरायला वापरला. मे महिन्यात वापरतात ना, फ्रीज मधलं पाणी पित नाही म्हणलं, माठातलं पाणी पितो आम्ही. थंड असं वाळ्याचं पाणी छान वाटतं की नाही. विपरिणमते, या वर्षी वापरला, दुसऱ्या वर्षी वापरला, तिसऱ्या वर्षी वापरला. आणि फार परफेक्ट लोक असतात ते बरोबर झाला, उन्हाळा संपला की लगेच स्वच्छ धुतात, कोरडा करतात, प्लास्टिक मध्ये घालतात, वरती पालथा घालतात. व्यवहारी असतात ते लोक. विपरिणमते. आणि मग असाच काढला वरनं 4 वर्षांनी 5 वर्षांनी किंवा त्यातली धूळबीळ जाण्याकरता भरून ठेवला पाण्यात, बाथरूम मध्ये. 2 दिवस जरा पाणी भरून ठेवूया, मग स्वच्छ करूया आणि मग भरूया. पण तो आतल्या आत अपक्षीयते.
तिची ड्युरेबिलिटी होती ती संपत आली होती. आणि नंतर त्या बाईने भरायला म्हणून उचलला, नुसता काठच हातात आला. नश्यती. हे सगळ्या जगाचं आहे, आपण धारण केलेल्या देहाचंही आहे. एकदा ही गोष्ट लक्षात आली की मनुष्य नाशिवंत पदार्थानं शाश्वत असावा असा आग्रह ठेवत नाही. हाच उपदेश नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी माहूरून आलेल्या त्या स्त्रीला केलाय. कशात अडकली आहेस? तुझा पती गेला, होता कुठे तो? याच्या देहाचा विचार करत असलेला देह इथं पडलेला आहे, आणि आत्म्याचा विचार करत असेल तर आत्मा मरत नसतो. किंवा स्वरच, मूळ स्वरच दे, बैरागी भैरव. सा सा रे म पनी ने पनी सा सा रे प म रे नि रे सा. काल गतीचे महाचक्र ते. कवी सुधांशू औदुंबर. स्वामी महाराज उपदेश करतायत. माहूरून आलेली स्त्री, आजारी पडलेला तो पती तिचा, दत्त नाव त्याचं माहूरचा. आणि सावकाश रे नि रे पाणी रे मरे पमरे पमरे निरे सा. असं आहे. विचार करणं यालाच ख्याल म्हणतात ना, खयाल. तुमचा खयाल तिकडं, माझा म्हणजे इथे सांगितलेला खयाल इकडं. म्हणून भारतीय संगीत जे आहे ते स्वरप्रधान आहे बरं. त्यात ताल आहे, बेताल होऊ नये म्हणून ताल आहे. आणि पाश्चिमात्य संगीतामध्ये स्वर कमी आहे आणि ताल जास्त आहे. हा मोठा फरक. इमोशन्सना आमच्याकडे फार महत्व आहे आणि शिस्तीला त्यांच्याकडे फार महत्व आहे. ताल हा बुद्धीचा विषय आहे, लक्षात घ्या. म्हणून जरा कमी कळतं त्यांचं मागं पुढं होतं बघा. आरतीत कायम त्यांची टाळी मागं पुढं होते. आणि आपलं जीवन म्हणजे स्वर आणि ताल या दोन्हीमध्ये बरोबर बॅलन्स असलं पाहिजे. सूर गेला तर बेसूर होतो आणि ताल गेला तर बेताल म्हणजे वेताळ. असुर आणि वेताळ येतात तिकडे. काही परिणाम नाही होते. सगळ्या प्रकारची औषधं झाली आहेत. राज यक्ष्मा झालाय त्या मुलाला, दत्त नावाच्या मुलाला, आणि येऊन पोहोचलेत ते. कशा करता? त्यांना कळलं कोणीतरी सगळी औषधं झाली, काही होत नाहीये, म्हणून शेवटचा उपाय सत्संगती. आणि तिच्या कानावर आलं गाणगापूरला कोणीतरी संत आहेत, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणून त्यांचं नाव आहे. आणि म्हणून ते ऐकलं आणि आपल्या सासू सासऱ्यांना प्रश्न विचारला, मी बैलगाडीतनं घेऊन जाते नवऱ्याला. नाहीतरी बरा होत नाहीच. ते 5-10 वर्ष होऊन गेली. एक शेवटचा प्रयत्न म्हणून जाऊ का घेऊन. नोकर चाकर दिलेत, ह्या सगळ्यांना घेऊन आली आहे, औषध पाणी, आणि त्याला ऊन लागू नये म्हणून असा पालखीमध्ये ठेवलाय. आणि अगदी जाऊन पोहोचले गाणगापूरला. स्वामी महाराज स्नानाला गेलेत. आता मठात जाऊया म्हणून वाटेमध्ये त्यांची गाडी थांबली. आजही ते ठिकाण दाखवलं जातं गाणगापूरला. आणि म्हणून स्वामी महाराज आता येतील मठामध्ये. 2 मठ आहेत त्यांचे. एक नदीवर आहे संगम, भीमा आणि अमरच्या संगमावरती, आणि तिथे ते दिवसभर अनुष्ठान करायचे आणि राहायचे मठात. तोही मठात जिथे निर्गुण पादुका आहेत तो तिकडच्या तिथे राहायचंय. येतीलच. आणि म्हणून सांगायला गेली, येतील बरं महाराज, येतील बरं महाराज म्हणून पतीला सांगायला गेली. आणि पांघरून काढून पाहिलं त्या पालखीवरचं, त्यांनी राम म्हटलेला होता. आणि जो टाहो फोडलाय तिने, खूपच रडली. म्हणजे त्याला सर्वस्व होतं ना तिचं ते. आणि तिच्या त्या तळमळीनं गुरुनिष्ठेनं आली होती ती. गुरुनिष्ठा फार, म्हणून कुणाचे तरी व्हा.
संकटामध्ये आपल्याला आतून किंवा बाहेरून सांभाळणारं कोण आहे? आणि तिथे एक जटाधारी रुद्राक्ष माळा धारण केलेला तेजस्वी असा महापुरुष प्रगट होतो आणि तो सांगतो, कशाला रडतीयस? काळ गतीचे महाचक्र ते अविरत भिरभिरते, दयातून कोणी नच सुटता कोणी नच सुटते, दयातून कोणी नच सुटते, दयातून कोणी नच सुटते, दयातून कोणी नच सुटते, दयातून कोणी नच सुटते. लक्ष वर्षांचे आयुष्य सुरांचे, लक्ष वर्षांचे लाखो वर्ष जगतात देवदेवता, अंती तेही संपुनी जाते, अंती तेही संपुनी जाते, समर्थासही क्षमान करीते, समर्थासही क्षमान करीते, चक्राचे पाते, दयातून कोणी नच सुटते, दयातून कोणी नच सुटते, दयातून कोणी नच सुटते, दयातून कोणी नच सुटते. विचार करी हो माय मनी तू, तुझे अनेक जन्म झाले, किती नवरे झाले, तू सुद्धा अनेकदा पती रूपात आलीस, किती पत्नी झाल्या. समर्थ म्हणाले, स्त्री पुत्र मित्र होती लक्षानुलक्ष. आपले देह लाखो झाले, पण आजूबाजूच्या नातेवाईकांचे लाखो देह झालेत आतापर्यंत. कशा करतो रडतेस? जाण मनी तू काल गतीचे, जाण मनी तू काल गतीचे, एकमेव नाते, दयातून कोणी नच सुटते, दयातून कोणी नच सुटते, दयातून कोणी नच सुटते, काल गतीचे महाचक्र ते अविरत भिरभिरते, दयातून कोणी नच सुटते. हे माणसांबद्दल बोलणं चाललं नाहीये, हे सगळ्या जगाबद्दल बोलणं चाललंय. काय होतं, हे सगळं निरूपण आहे ना, हे असं हे पण आहे, त्यात हे लक्षात राहत नाही.
म्हणून नाशिवंत पदार्थ जे आहेत ना, या पदार्थामध्ये अनावश्यक अडकल्याचा परिणाम त्या शाश्वत तत्वाचा, ते मीच आहे, त्याचा बोध मला होत नाही. गैरसमजानं या सगळ्यामध्ये अडकतो. समर्थ सांगतात, अभेदा माझी वाढवी भेदा, ते हे अहंता. हे चुकीचं समर्थांचं नव्हे, हे सगळं वेदांत. समर्थ आत्ता बोलतायत, हे सगळं वेदांताचं यदृष्टं तन्नष्टम हे जे म्हणणं आहे ना, ते सगळं चांगलं चाललंय ना, तोपर्यंत खरं वाटत नाही हो. सगळीकडे सत्ता चालते, सगळीकडे सगळेजण ऐकतात, पण एकदा सुनबाई आली आणि घरातली सत्ता संपली, उहा काय होते. विनोद करण्याचा हेतू नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले, सगळं चांगलं असताना पक्क करून टाकावं. नाशिवंत जन हे सगळंच्या सगळं नाशिवंत आहे. मी त्यात एन्जॉय करणार, नो प्रॉब्लेम, कारण मी त्यात आहे. मी लोकांना आनंद देणार, माझ्या जीवनात मी ज्याच्यात आहे त्या सगळ्यांना आनंद देईन. पण अखंड एक धागा असा बांधून ठेवावा त्या शाश्वताशी. म्हणून मेडिटेशन करायचे बरं, किंवा म्युझिक, दोन्ही गोष्टी मेडिटेशनच्या सांगितल्यात शास्त्रांनी. आणि शब्द सगळ्यात आधी निर्माण झालाय, म्हणून शब्द सगळ्यात शेवटी संपतो. म्हणून ध्वनीनी उद्धार होतो. म्हणून नाम घ्या सांगतात, किंवा म्युझिक. फक्त म्युझिकच अशी एक गोष्ट आहे, किंवा मेडिटेशन, ती आपल्या शरीरातल्या पेशींची स्मृती स्टॉप करते. सुखरूपता असो नाही तर दुःखरूपता असो, प्रत्येक पेशीला आपण निरोप दिलाय ना, मला डायबिटीस आहे. मग ते पेशी मरताना दुसऱ्या पेशीकडे काय ट्रान्सफर करते? मेमरी ट्रान्सफर करते हो. म्हणून दुसऱ्या पेशीला डायबिटीस होतो, तिला माहित नसतं आधी. म्हणून रोगमुक्त. आणि हे स्टॉप कुठं होतं? ती मरताना मेमरी स्टॉप होते आणि इकडून तिकडं ट्रान्सफर डाटा राहतो कुठे? एक तर म्युझिकमध्ये, नाही तर मेडिटेशनमध्ये. आणि म्हणून हे सगळे लोक काय इतके एवढे मोठे झाले, सनत कुमार दिसतात 5-7 वर्षाचे. आम्ही 30व्या वर्षी आमचे अर्धे केस पिकले, आणि जास्तच निरोप गेलेत जरा. आणि हल्ली कुणाचंही कुणी उष्ट खातो, त्यांच्या आलेल्या पेशी ते परस्मृती आपण घेतो इम्बाईब करून, आणि कुणाचं आधीच्या डिश न विसळलेल्या. मग त्या सगळ्या पेशीत काहीतरी येत असेल की नाही त्यातनं आपल्यामध्ये विचार करायचा. मी टीका म्हणून बोलत नाहीये, सोहळ्या ओळ्याचा अर्थ आहे. म्हणून कपडे पण कोणाचे वापरू नये, कारण त्याही पेशीत ते निरोप घेऊन येतात. पूर्वीच्या काळी होतं, आठवत आहे का? भावाचा शर्ट भाऊ घालत नसे. आता जेवायला बसलं की अर्ध जेवण झालेलं, अर्धा वडा ह्याचा त्याला खात चालतोय. आल्या त्याच्या रोगाच्या पेशी आपल्यात. मला कुठल्या तरी विषयात जायचं नाहीये, माझा मुद्दा असा. म्हणून महत्व आहे स्वरांना. या फक्त पृथ्वीवर नाही, आकाशात सुद्धा या देवदेवता सातत्यानं संगीताचे कार्यक्रम ऐकत असतात. अशी पुराणात कथा येतात ना, की अमका अमका गंधर्व होता, त्याचं गायन सुरू होतं, तो काहीतरी चुकला म्हणून त्याला शाप झाला. असता कथा म्हणजे गाणं असतं. तो चुकला हा भाग तिथे हायलाइट केला जातो, पण तो गात नेहमी चुकत नाही, की केव्हा तरी चुकलाय. उपबरहण नावाचा एक होता, चुकला, त्याला सांगितलं गेट आउट फ्रॉम माय साईट इमिजिएटली. म्हणून तो पृथ्वीवर जन्माला आला. नंतर त्याला कळलं की अरे, कशात तरी अडकण्यापेक्षा हेच संगीत मी देवाला वापरीन. तेच झाले नारद. आणि ते जिवंत आहेत आणि इकडून तिकडे कुठेही जाऊ शकतात ते. म्हणजे संगीताचा खरा अर्थ त्याला गंधर्व असताना कळला नाही, कीर्तनकार झाल्यावर कळला. नाशिवंत असं सगळं आहे. किती अडकतोयस त्यात? अभेदा माझी वाढवी भेदा, ते हे अहंता. पुढे सांगतात, विचार करावा, कुठल्याही दृष्टीने विचार करा. एक 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 कन्सेप्ट सांगितली समर्थाने, ऐका. आपण जे प्रगटपणानं बोलतो, आपण वाणी घ्या, डोळे घ्या, काही घ्या, वाणी घेऊया आपण. वाणीचे 4 टप्पे आहेत. स्फुरण, जे स्फुरण झाले ते कळणे, ते शब्दबद्ध करणे आणि ते प्रगट करणे. हे 4 टप्पे आहेत कुठल्याही विचाराचे. शरीरातनं कसं प्रगट होतात? शुद्ध स्वर सगळे कसे प्रगट होतात? तर आपल्याला सुचतं. तुम्ही अ म्हणून बघा. अ जरी म्हटलं ना तरी ते बेंबीच्या देठापासून घेतलेलं असतं बघा.
या बेंबीच्या देठाजवळ कुठली वाणी आहे? त्या वाणीचं नाव आहे परा. काही काही घ्या, मला चहा पाहिजे, मला गरम गरम चहा पाहिजे, जरा थंडी वाटतीये. लगेच घेऊन येऊ नका, मी फक्त दृष्टांत सांगतोय. म्हणजे काहीतरी स्फुरण झालं आपल्याला. ज्या देशात आपण आहोत, ज्या लोकांच्या मध्ये आपण आहोत, ते मला स्फुरण दिसलं. या दुसऱ्या वाणीचं नाव आहे दिसणं. या नावाचं नाव आहे पश्यती. पश्यती म्हणजे पाहतो. पाहते जी वाणी ती पश्यती. आणि अनेक विचार दिसतात, त्याचा अनेक वचन झालं पश्यंती. विचार दिसले. आता विचार दिसून उपयोग काय? ज्या ठिकाणी मी आहे त्या भाषेमध्ये मला कन्वर्ट करायला पाहिजे, शब्दबद्ध करायला पाहिजे ते. आय वॉन्ट टी. चहा ಬೇಕು. कर्नाटकात आहे मी. ನನಗೆ ಚಹಾ ಬೇಕು ಸ್ವಲ್ಪ. किंवा तुमच्याकडे चहा दे मरे. इथे आहे, मला चहा द्यावा थोडासा. हे कन्स्ट्रक्ट कुठे होते? लँग्वेज. त्याला म्हणतात मध्यमा. ते ठिकाणी हे. आणि आता ते कन्स्ट्रक्ट केलेली जी लँग्वेज आहे, बांधलेली जी भाषा आहे, ते शब्द उच्चारित कुठे होतात? वैखरी. विखर नावाचा वायू असतो इथे, म्हणून त्याला वैखरी म्हणतात. विखर वायू आहे तो. म्हणजे त्यामुळे मी बोलू शकतोय आपल्या समोर. विखर वायूची कृपा नसते ना, पप्पा होतं त्यांचं. आहे ना तो कोण, तो अभिनेता हकलाना, नाही का? मध्यंतरी त्याला भारतात भीती वाटत होती, आठवत आहे ना? विखर नावाच्या वायूची कृपा कमी असली की असं होतं. मी गंमत करतोय, मला काही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. आता मुद्दा असा आहे, या समर्थ सांगतात परा पश्यंती मध्यमा वेखरी. आपल्याला जायचंय कुठे? त्या परब्रह्म तत्वापर्यंत. आणि या कशात तरी मी आत्ता आहे. म्हणजे परा पश्यंती मध्यमा वैखरी. स्फुरण दिसणे. स्फुरणाचा जे वाक्यरचना आहे ती तयार करणे आणि त्याचा उच्चार करणे. उच्चार न होता सुद्धा विचार असतात. या गोष्टीचा विचार करा थोडासा. मध्यंतर 6:30 आहे ना, म्हणजे चहाच तर आहे ना. मला विचार तुमचे दिसत आहेत विचार. मी गंमत नाही करत आहे. महाभारतात एक कथा आहे. थोडस कथानं सांगितलं ना की सोपं जात आहे बघा. कंटिन्युअस फिलॉसॉफी नको वाटतं. का नाही, मध्ये मध्ये शिरा, मध्ये मध्ये ते केशर, तसं जरा. एका कारणाने भीष्मांचं आणि परशुरामांचं युद्ध झालं. खूप मोठं युद्ध झालंय. ती अंबिका आणि अंबालिका प्रकरण होतं ना, त्यातली जी थोरली अंबा होती ना, भीष्मांनी काही नाही, काशीराजाच्या तिन्ही मुली उचलल्या आणि आणून त्या सत्यवतीकडे दिल्या. कर आता यांचे लग्न. आणि या दोन्ही पोरांचं लग्न व्हायचं होतं, म्हणजे कुरुवंशातल्या. आता त्या अंबिका आणि अंबालिकांचं लग्न झालं. दोघं होते, विचित्रवीर्य आणि चित्रांगद, असे 2 मुलं होती. शंतनूपासून झालेली, थोडी वीक होती. आता ती आंबा म्हणाली भीष्मांना, महाराज माझं आधीच लग्न, माझं एका ठिकाणी प्रेम आहे हो. ते म्हणले, अगं मग आधी नाही का बोलायचं? तिथेच ठेवलं असतं ना मी तुला. भारतीय संस्कृती कुणाच्याही प्रेमाच्या आड येणारी नाहीये, लक्षात ठेवा. खूप सुंदर आहे आपली संस्कृती. आणि भीष्मांनी तिला परत पाठवलं, आदराने पाठवलं. कुणाकडे शाल्व नावाचा जो राजा होता त्याच्याशी तिचं प्रेम होतं, आधीच होतं प्रेम. आजच माणसं व्हॅलेंटाईन डेला भेटतात असं काही समजू नका. हजारो वर्षापूर्वीच सांगतो मी आपल्याला. आणि इतका आदर तिला दिला. ताई तू आधी नाही का सांगितलंस मला? मी तुला तेव्हाच सांगू म्हणले, तुम्ही इतके भयंकर आहात, भीष्मच आहात तुम्ही. किती वाटली मला. चुकला ना प्रोटोकॉल. आणि खरंच झालं, शाल्वानी तिला नाकारलं. आता नाही मी घेणार म्हणलं. काय बघा ना, मला खूप वेळा वाटतं भीष्मांना जे प्रेम कळलं ते शाल्वाला कळलं नाही. तो म्हणला आता नाही लग्न करणार मी, कारण तू भ्रष्ट झाली असशील तर.
वगैरे वगैरे. तर परत भीष्मांकडे आली, तुम्ही लग्न करा. ते म्हणले, अगं मी केलं असतं पण माझा प्रण आहे, पण फार पूर्वीपासून केलाय की मी लग्न करणार नाही. तिला कोणीतरी सांगितलं भीष्मांच्या गुरुकडे जा. मी पश्यंती वैखरी याच्याबद्दल बोलतोय. म्हणून ती परशुरामांना शरण गेली आणि त्यांच्याकडनं शब्द घेईपर्यंत त्यांचे पाय काही सोडले नाहीत. महाराज मला तुम्ही शब्द द्यात. आता ही सगळी मोठी सत्पुरुष मंडळी स्त्री दाक्षिण्य सांभाळणारे असतात. बर तुला काय पाहिजे ते माग. म्हटलं भीष्माला सांगा ना लग्न करायला तुम्ही. हे नाही म्हणणार. भीष्मांकडे आले परशुराम, माझी आज्ञा आहे लग्न कर. आता गुरु आहेत ते. भीष्म कुणाकडे शिकलेत? शस्त्रास्त्र शिकलेत परशुरामांकडे, ज्ञान शिकलेत वसिष्ठांकडे आणि राजनीती शिकलेत शुक्राचार्यांकडे. म्हणून काही काही वेळाला तो भीष्म नीट ऐकले पाहिजे. केवढं चरित्र आहे भीष्मांचं. ते म्हणले नाही जमणार. नाही जमणार कसं? परशुराम म्हणजे एकदम इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपी शरादपी हो. परशुराम म्हणजे शुक्रतारान मंद वारा नाहीये. मंद काहीच नाही तिथे, भयंकर वारा. युद्धाला ये म्हणले. अहो महाराज नका, मी ठरवलेला आहे, बरं पूर्वीच केलेला आहे मी संकल्प. तो मी माझ्या वडिलांसमोर संकल्प केलाय की मी ब्रह्मचारी राहीन. हे चालणार नाही, माझी आज्ञा. आता यातलं काहीतरी चूज करायचंय. गुरुची आज्ञा तरी ऐकायची आहे किंवा आपल्या प्राणावर तरी पक्क करायचंय. काहीतरी एक पक्क ठरावं लागतं बरं का. चुकीचा रस्ता तरी पक्का करा, म्हणजे केव्हा तरी युटर्न घेता येतो. हा रस्ता बरोबर, गाडी चालूच होणार नाही आपली. एकनाथ महाराजांचा जो मुलगा आहे हरिपंडित, त्याचा कर्मकांडाचा रस्ता पक्का आहे. तो म्हणतो कर्मश्रेष्ठ आहे, म्हणून त्याच्याकरता दत्तप्रभू प्रगट झाले. जो नरहरी सोनार, त्याचं पक्का आहे विठ्ठल आणि शंकर वेगळे आहेत, म्हणून शंकरांना गिराईक म्हणून प्रगट व्हावं लागलं. म्हणजे काहीतरी चुकीचं का होईना पक्क करा. ते म्हणले कधी करू चूक? सध्या चालूच आहे ते. आणि म्हणून याने सांगितलं मी युद्ध करेन पण मी लग्न करणार नाही. आणि खूप मोठं युद्ध झालंय. आता या युद्धामध्ये ठार मारणं अपेक्षित नाहीये, हरवणं अपेक्षित आहे. आणि खूप खूप मोठं युद्ध झालं. बाण सोडतायत आणि भीष्मांनी एक बाण काढला. लांब उभे आहेत असे, SP कॉलेजच्या ग्राउंडवर उभे आहेत असं समजा. एक इकडे उभा आहे, एक तिकडे उभा आहे. एक तिकडच्या SPMच्या गेटवर उभा आहे, एक तिकडे टिळक रोडला उभा आहे, अशी कल्पना करा. आणि झालं, भीष्मांनी बाण काढला, तो तोंडाजवळ धरला आणि मनातल्या मनात मंत्र म्हणायला लागले. मंत्र म्हणण्याला सुरुवात केल्यावर भीष्मांनी सांगितलं हारलो रे मी, तुझा मंत्र मला कळला. वैखरी शिवाय त्यांना मंत्र कळला आणि हारलो मी नाही, मी शस्त्र खाली ठेवतो. भीष्म म्हणले मी पण ठेवतो. म्हणजे मला ती कथा सांगायची नाहीये. वैखरी शिवाय सुद्धा मध्यमेत किंवा पश्यंतीत विचार दिसतो आणि आत्मज्ञानी लोकांना तुमच्या चित्तात काय विचार चाललाय हा दिसतो. आणि सर्वधी साक्षीभूतम. मुद्दा मला काय सांगायचा आहे, कुठलीही गोष्ट परा पश्यंती मध्यमा वैखरी, फक्त इथलं नाही, इथे सुद्धा परा पश्यंती मध्यमा वैखरी, परा पश्यंती मध्यमा वैखरी, परा पश्यंती मध्यमा वैखरी, ही सुद्धा छान आहे वाटतं. वैखरी, परा पश्यंती मध्यमा वैखरी, परा पश्यंती मध्यमा वैखरी. कुठूनही तिथं पाची ज्ञानेंद्रियातनं प्रकट होती. ती जी वाणी, ते जे स्फुरण आहे, ते स्फुरण जिथून आहे समर्थ सांगतात परा पश्यंती मध्यमा वैखरी, जेथे ओसरती चारी. आता रिव्हर्स जाऊया, उलट जाऊया. म्हणाले वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. परेच्याही आतमध्ये परे हुनी. आमचे नामदेव महाराज सांगतात मी कीर्तन का करतो तिथे जाण्याकरता. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. वाचे
आपल्याला परेच्या पलीकडे जायचंय ते सांगतायत, फक्त मी संगीताच्या भाषेत सांगतो आणि नामदेव महाराज बोलतायत. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू, नाचू कीर्तनाचे रंगी नाचू, नाचू कीर्तनाचे रंगी नाचू, नाचू कीर्तनाचे रंगी नाचू. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, परे हुनी परते घर, परे हुनी परते घर, परे हुनी परते घर, परे हुनी परते घर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर. सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचरदाता. बोलू ऐसे बोलू ऐसे बोलू ऐसे बोलू ऐसे बोलू ऐसे. कशासाठी समर्थ हा समाज सांगतायत? 24 तास तुम्ही याचा अभ्यास करू शकता, कारण त्याच्याकरताचं इन्स्ट्रुमेंट तुमच्या जवळच आहे, ते म्हणजे आपलं शरीर. परा पश्यंती मध्यमा वैखरी, परा पश्यंती मध्यमा वैखरी तिथेच आहे. आणि परा म्हणजे जिथून स्फुरण होत आहे, म्हणजे फक्त देहाचा विचार करू नका. म्हणजे बेंबीच्या आतमध्ये असतं का पोटाच्या, म्हणजे ते जे स्वादुपिंड आहे तिथे जवळपास आहे का आत्मा, असा फिजिकल विचार करू नका. स्फुरण सध्या या शरीरात इथून होत आहे, पण स्फुरण नावाची गोष्ट प्रत्येकालाच होतीये ना. मुंगीलाही स्फुरण होतंय ना, तिकडे साखर दिसती चला, इकडे आग दिसते, इकडून लांब पळा. आणि काय मुंगीला असं ओढा तुम्ही किंवा ढकला, ढकलल्यावर जिकडून ढकललं तिकडच परत येते बघा ती. मुंगळा मुंगी दिशांचं ज्ञान. विचार करावा, या परावाणीच्या पलीकडे जायचंय मला, कारण परावाणीच्या पलीकडे ते परमात्मा. तो मगाचा मुद्दा, निरामय म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, विकार रहित असणारं जे तत्व जे मी आहे असं संत सांगतात, ते तिथे आहे. पण परांजपे आडनाव कसं पडलं माहिती का? परावाणीने जप करणारे ते परांजपे. मी गमतीनं नेहमी म्हणतो, ते आपले पूर्वज परांजपे होते, आपण निदान वैखरी जपे तरी होऊया. थोडस कंटाळू नये म्हणून थोडासा शब्दच्छल, आणि याचा 24 तास अभ्यास करावा. जाग आली की अभ्यास सुरू. आता मला स्फुरण झालं, आपण स्फुरणाला पकडतो पुढे पुढे जातो. स्फुरण जिथून होते त्याला पकडत नाही. कुठून कळतंय बरं मला? समर्थ सांगतात, शब्द प्रत्यक्ष नाशिवंत, म्हणून घडे पक्षपात, सर्व विमळ ऐसा हे तर अनुभवी नाही, ऐक अनुभवाचे लक्षण. आणि जिथून स्फुरण होतं तिथपर्यंत जर आपण विचाराने गेलो, विचार करत 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 गेलो. मी बोललो होतो, पुन्हा रिपिटिशन्स, थोडेसे काही. शरीराचं ध्यान करा, श्वासोश्वासाचं ध्यान करा. आय एम अवेअर ऑफ माय ओन बॉडी, मोठा विषय हा. ध्यान प्रक्रिया मोठा विषय आहे. आय एम अवेअर ऑफ माय ओन ब्रीदिंग, आय एम अवेअर ऑफ माय ओन थिंकिंग. विचारांकडे पाहत राहा. एक वेळ असं होतं, विचारांनी रिॲक्शन, विचारांनी आपण जे रिॲक्ट होतोय ना ते बंद करायचं. आणि याला पंचदशीच्या आधारानं यथा नाटक दीपवत. नाटकातला दिवा कसा असतो? शंकराचार्य आहेत बरं, ते विद्यारण्य स्वामींनी लिहिलेलं आहे, 15 अध्याय. ते म्हणजे काही त्यांच्या शिष्याने लिहिलेत नंतर.
म्हणजे बराच गोष्ट आहे ती मोठी. नाटकातला दिवा असं तुम्ही स्वतःच्या विचारांकडे पहा म्हणाले. आपल्याला परावाणीच्या पलीकडे पोहोचायचं असेल तर नाटकातला दिवा कुठलाही शो चालू असला तरी नुसताच पाहतो की नाही, त्याच्यामुळेच आपल्याला दिसतं की नाही. समजा द्रौपदी वस्त्रहरण नाटक चालू आहे, तिकडे दिवे लावलेले आहेत. पूर्वी दिवे असायचे, आता हे धरा, याचा दृष्टांत घ्या. ते असल्याशिवाय आपल्याला दिसणार नाही. ते बंद पडले तर शो थांबवावं लागेल, कारण लोकांना दिसतच नाहीये. नुसतंच काय पदर ओढून उपयोग आहे. आणि मग तो दिवा पाहत असतो. आणि तो दुःशासन येतो, दुर्योधन सांगतो, कर्ण सांगतो बरं का. आणि कर्णाच्या आज्ञेने दुःशासनानं त्या वस्त्राला हात घातला. तो दिवा असं कधी करतो का, अरे मेल्या दुःशासना तो टाळक्यातच पडतो होता, असं कधी करतो का म्हणे तो. आणि इतक्यात गोपालकृष्णाने पटवर्धन नावाचा अवतार धारण केला. पट म्हणजे वस्त्र आणि वर्धन म्हणजे वाढणारं वस्त्र. पोट दमला, थकला तो आहे, पण माहिती आहे तो. मग दिवा पटकन खाली उतरून, कृष्णा तुझ्या पायावर डोक, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मा, असं काही करतो का तो. असं स्वतःच्या चांगल्या वाईट मध्यम विचारांकडे बघा. समर्थ सांगतात असे तुम्ही होत गेलात, याला म्हणतात समर्थ, करावे तत्वविवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण, पहावे आपणासा आपण म्हणजे कळे. शब्दरूपानं येणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या प्रेरणा, या प्रेरणांकडे ज्या वेळेला मी साक्षी भावाने बघायला लागतो, त्यावेळेला वेगळेपणानं बघितल्याचा परिणाम त्या शब्दांच्या रूपानं येणारे विचार स्लो होतात. आणि होता होता एक वेळ अशी येते की विचार येणं बंद होतं. विचार बंद झाले की अनुभव येतो, आता काही नाहीये. याला शून्य म्हणतात. शून्य म्हणजे काय, आता काही नाही याचा अनुभव येतो. समर्थ म्हणाले ते शब्दाची निशब्द होती. आणि मग परिणाम असा होतो की जे विचार आपण पाहत असतो तो पाहणाराच स्वतःला पाहायला लागतो. म्हणजे साक्षी अवस्था संपते. फार मोठा विचार आहे बरं हा, शहाण्या लोकांना सुद्धा कळणार नाही. इतका मोठा विचार समर्थाने इथे सांगितला. साक्षी अवस्था संपते, द्रष्टा ही अवस्था संपते. दृश्य आहे तोपर्यंत द्रष्टा हे नाव आहे, भाजी आहे तोपर्यंत भाजी विकणारा हे नाव आहे ना. नंतर सगळी भाजी विकली, ज्याच्यात पैसे घेऊन चालला त्याला भाजी विकणारा म्हणणार नाहीत कोणी, माणूस म्हणतील एक. पण ती ड्युटी संपली आहे त्याची. आणि हळूहळू आपण डिटॅच होतो आणि आपलाच आपल्याला अनुभव येतो. समर्थ म्हणाले जेथे सर्वही अशेष झाले, ते विशेष कैसे आले, मी मौनी म्हणता भंगले मौन्य जैसे. म्हणून आता मौन्य ते न भंगावे, करून काहीच न करावे, असोन निशेष नसावे विवेक बळे. हा सांगून समर्थ थांबतात. पुढचा मुद्दा, थोडंसं भजन करूया आणि पुढच्या कथेकडे जाऊ. थोडंसं हे असं आहे की व्यवहारापेक्षा शुद्ध परमार्थ सांगतायत, त्यामुळं कंटाळा येणार आहे. पहाटे उठा, नाम घ्या, नामाचे चमत्कार, असं काही सांगायला लागलो की आणि आपल्या शरीराच्या आतमध्ये बसून आपल्या चैतन्याचा अनुभव घ्या असं कोणाचंही, म्हणजे माझंही होईल. मी आता बोलतोय त्यामुळे मला ते शक्य नाहीये. रे सारे गा माधा धा गरे सा. जय जय राम श्री रघुराम, जय जय राम श्री रघुराम, जय जय राम श्री रघुराम, जय जय राम श्री रघुराम. सीताराम श्री रघुराम, सीताराम श्री रघुराम, सीताराम श्री रघुराम, सीताराम श्री रघुराम. जय जय राम श्री रघुराम, जय
पशुपती रंजन पावन रामा पशुपती रंजन पावन रामा पशुपती रंजन पावन रामा पशुपती रंजन पावन रामा पाप विमोचक तारक रामा पाप विमोचक तारक रामा पाप विमोचक तारक रामा पाप विमोचक तारक रामा जय जय रामा श्री रघुरामा 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 सीतारामा श्री रघुरामा सीतारामा श्री रघुरामा सीतारामा श्री रघुरामा सीतारामा श्री रघुरामा पशुपति रंजन पावन रामा पशुपति रंजन पावन रामा पशुपति रंजन पावन रामा पशुपति रंजन पावन रामा पाप विमोचक तारक रामा पाप विमोचक तारक रामा पाप विमोचक तारक रामा पाप विमोचक तारक रामा जय जय रामा श्री रघुरामा जय जय रामा श्री रघुरामा जय जय रामा श्री रघुरामा जय जय रामा आता यांचं ऐकूया, थोडा वेळ म्हणू नका काही. श्री रघुरामा जय जय रामा श्री रघुरामा श्री रघुरामा श्री रघुरामा रामा दाटून कंठ. या तळमळीनं केलेलं भजन आपल्याला या प्रोसेसमधनं आपोआप घेऊन जातं. ही ज्ञान प्रक्रिया पाहतोय, भक्तीमध्ये ते आपोआप होतं. आपोआप परापशंती मध्यमा वैखरी चारी वाणी भगवंताच्या चरणी समर्पित होतात. एकच प्रोसेस आहे. तुम्ही भक्तिपंथानं जा, योगपंथानं जा किंवा ज्ञानपंथानं जा. समर्थांचं तरी म्हणणं आहे, मना सज्जना असो. आत्ता जी भूमिका चालू आहे ती आपण पाहूया. पण मुद्दाम मध्ये 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 आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे त्याची आठवण करून देणं या प्रवचनाचं कर्तव्य असतं. यानंतरचा 9व्या दशकातला तिसरा समास निस्संदेह निरूपण. निस्संदेह निरूपण म्हणजे पुन्हा मगाचाच मुद्दा, माझ्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. संदेह नको, कन्फ्युजन नको. हे सगळं आपण बोललो, ज्ञान असं आहे, परेच्या पलीकडे परमात्मा तत्व आहे, ते आपण आहोत, असं असं पण किती जरी बोललो तरी व्यवहारात आपल्याला कर्तव्य करावंच लागतं प्रत्येकाला. घरी गेल्यावर पोळ्या करायच्या, भाजी करायची आहे, काय व्यवहार करायचा आहे, भाजी आणायची आहे, मुख्य ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायची आहे.
दुसरा कसा तरी काहीतरी येणारच आहे, मध्ये तडमडणारच आहे, यातनं चालवायचंय. कुठेतरी गोंधळ होणार आहे, कुठेतरी चिडचिड होणार आहे, काहीतरी असं होतं की 100% समोरचा चुकलेला असतो आणि आपल्या आतमध्ये गोंधळ उडून जातो आणि आपण हे विसरतो की आपण आत्मा आहोत, नाही का. त्याचा आत्मा काढावा असं वाटतो. हे थोडं गमतीनं बोललं. चिडचिड होते म्हणजे कामक्रोधादी विकार कधी आपल्यावर हावी झाले, आपण त्यात कधी हरलो कळत नाही. यातनं बाहेर कसं यायचं? आणि याकरता अखंड विचार करावा की मी फक्त ऑन ड्युटी याच्यात आहे. ऑन ड्युटी ज्यावेळेला आपण नसतो ना, त्यावेळेला आपण ते काम नाही करत. बघा, माझी ड्युटी संपली म्हणतात ना ते लोक. एकदा म्हणे एका पोलिसाच्या घरात चोर शिरला. बायकोन उठला, उठा 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 उठा, चोर आला. तो म्हणला आता मी ड्युटीवर नाही आहे. हे थोडासा विनोद आहे. म्हणून सत्पुरुषांचं जीवन आठवा. ते सत्पुरुष कसे असतात? सगळ्यात असतात, सगळ्यांप्रमाणे वागतात, पण त्यात नसतात. नाटकात काम केल्यासारखे. ते रडतात पण ते रडत नसतात. ते हसतात पण ते हसत नसतात. हे मागं झालंय बोलून. श्रोता प्रश्न विचारतोय, याला ब्रह्मज्ञान म्हणतात? ऐसे कैसे ब्रह्मज्ञान? आणि सहजपणानं पुन्हा पुन्हा ती ओवी सांगतोय, माऊलींची ओवी आहे. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. छोट्या बाळाकरता, त्या नातवंडाकरता पाठीवर अब कडली 1 2 3 4 एक म्हणले अजून पाठीवर. या 90त तुमचा पाठीचा अभ्यास चाललाय. इकडे या, कोण शेजारी बसलाय बघा. नातू आहे, आमचं आडनाव नातू, हा माझा, म्हणून याला म्हणतात नातूंचा नातू. नातू मग याने प्रश्न विचारला, श्रुती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान? काहीच नाही असून हे केवी घडे? याचं कारण म्हणाले, कर्तृत्वाचा अहंकार आपण सोडला तर ते कर्म आपल्याला लागत नाही आणि आपण म्हणजे कर्म लिप्त होत नाही म्हणून पुनर्जन्म नाही, आपण ब्रह्मज्ञानी असतो. कर्माचा लेप कधी लागतो? कर्तृत्वाचा अहंकार घेतला तर. एक गोष्ट आहे का, गोंदवलेकर महाराजांचे अनेक शिष्य होऊन गेले. त्यापैकी एक अगदी अंतरंगीचे शिष्य भाऊसाहेब केतकर, त्यांचा मुलगा तात्यासाहेब केतकर. मालाडला त्यांचा आश्रम आहे. तात्यासाहेब केतकरांच्या मधून महाराज बोलायचे बरं प्लॅनचेटवर, आणि ती प्रवचनं त्यावेळेला झालेली आहेत. आताची 362 प्रवचनं आहेत ती, आणि ती लिहून घेतली. म्हणजे आदरणीय बाबासाहेब बेलसर यांनी खूप मोठं काम केलं याच्यात. तर ते तात्यासाहेब केतकर जे होते, त्यांचे वडील जे भाऊसाहेब केतकर, ते महाराजांचा प्रत्यक्ष सहवास. ते इंजिनियर झालेले होते, खूप बुद्धिमान होते, भरपूर शिकलेले होते. महाराजांना सुद्धा खूप शंका विचारायचे. ते डोळ्यातनं पाणी आलं त्यावेळेला सुद्धा त्यांनी शंका विचारली. आणि महाराज उपरोधिकपणानं म्हणाले, भाऊसाहेब बघा हो, वरती साठलेलं पाणी पिणी नाही ना मूर्तीत आत असलेलं, आणि इंजिनिअरिंग झालं होतं ना त्यांचं. लगेच विश्वास नाही ठेवायचा, एकदम टॅलेंटेड होते म्हणजे. आणि मग श्रद्धा महाराजांवरच होती त्यांची. एक दिवस जेवायला बसले महाराज, तात्यासाहेब, आणि जेवायला वाढतायत. सोहळ्यामध्ये मोठे एवढे एवढे पाट, त्याला चांदीच्या फुल्या वगैरे. डोळ्यासमोर आणा जरा. इथेच कोपऱ्यात बूट घालून आपलं उभं राहून बुफे बफे काय म्हणतात, असं नाही. असं श्रीमंतीत राहता आलं पाहिजे. नाईलाज म्हणून एखाद वेळेस एखाद दिवस सोडून द्या, पण कायम असो. आणि भाऊसाहेबांनी सहज प्रश्न विचारला, महाराज माझा आज वाढदिवस आहे, मी तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो गुरुदक्षिणा म्हणून. काय देऊ? काय देऊ बरं? काय म्हणाले महाराज? नीट ऐका, हा समास म्हणजे महाराजांचं हे बोलणं आहे बरं. महाराज म्हणाले, ज्याच्याजवळ जे नाहीये ते त्याला द्यावं. ज्याच्याजवळ जे नाहीये ते त्याला द्यावं, म्हणजे त्याचा उपयोग होतो ना त्याला. असलेलेच आपण खूप नाही का, देण्या घेण्याच्याच साड्या असतात बघा काही. परवा मी दुकानात गेलो, उदबत्त्या द्या. तो म्हटला देवाच्या पाहिजेत का घरात लावायला पाहिजेत?
म्हणलं देवाच्या फक्त त्याचा धूर होतो म्हणला काळ्या कुट्ट, त्याचं काही म्हणजे हे नाही. घरात लावायला चांगल्या मसाला उदबत्त्या, स्टाईलच झाली हल्ली, मी गंमत करत नाहीये. मग महाराज तुम्हाला काय देऊन उपयोग आहे, तुमच्याकडे सगळंच आहे. काही नसे ज्याचे घरी पण कुबेर लोळेदारी असं म्हटलंय महाराजांबद्दल. ते म्हणले एक गोष्ट नाही ना माझ्याकडे. काय म्हणले महाराज, भाऊसाहेब द्यायचं असेल तर मला एकच द्या, कर्तृत्वाचा अहंकार माझ्याजवळ नाहीये, तो तुमचा तुम्ही मला देऊन टाका. त्याला अखंड कर्तृत्वाचा अहंकार, माझं प्रवचन, माझी गर्दी, माझं अमुक, माझी छाटी, माझं कर्तृत्वाचा अहंकार धारण केल्यामुळे समर्थ म्हणाले लचाण माग लागतं. आणि सत्पुरुषांच्या जवळ ते नसतं, तरी श्रोत्याला पटायला तयारच नाही. काय म्हणतो तो, सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभक्ता, सकळामध्ये अलिप्तता, येईल कैसी श्रीराम. इम्पॉसिबल आहे होय असं तो म्हणतो. तथापि तुम्ही म्हणता, काय म्हणतोय समर्थाना तो श्रोता, तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभक्ता, मग स्वर्ग नरक ही आता येण्याची नाही. स्वर्गात गेला तो तरी सुद्धा तो आणि नरकात गेला असंच का. जन्म मृत्यू भोगिलेच भोगी, परी तो भोगून अभोक्ता भोगी, अभोक्ता योगी, यातना ही तया लागी येण्याचे पाडे. कुटून नाही कुटीला, रडोन नाही रडला, कुंथोन नाही कुंथला. योगेश्वर जन्म नसोन घातला, पतित नसोन झाला, यातना नसोन पावला, नानापरी ऐसा श्रोत यांचा अनुमान, श्रुती घेतले आडरान. सरळ प्रश्न नाहीये हा. मग सगळेच तसे म्हणायला पाहिजेत ना हो. तुम्हाला मला दुःख होतंय आणि दुःख झालेलं नाही असा सिद्धांत आहे, म्हणजे आपल्याला तसं वाटत नाहीये ना. पण आता याचे समाधान केले पाहिजे. म्हणजे नुसतं करून अकरता बोलण्यात काय मजा आहे असा प्रश्न आहे त्याचा. ते कसं समजायचं करून अकरता आहे. करून अकरता आहे म्हणजे हा करतोय पण त्याला कर्माचं फल लागणार नाहीये, हे ओळखायचं कसं हा प्रश्न आहे. खोटारडेपणाही करता येतो ना. पाय दुखतोय माझा पाय दुखत नाही, देहाचा पाय दुखतो. करा आरती महाराजांची. आणि दार बंद झालं, पायाला लागलं. हे ओळखायचं कसं. समर्थ म्हणाले ते ओळखायला तसाच कोणीतरी लागतो. काय उभी आहे, योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. अरे ओळखायला आपल्याला त्यातलं काहीतरी आलं पाहिजे ना. हा राग कुठला म्हणले, याला आला पाहिजे ना काहीतरी. याला एकच क्रोध नावाचा राग येतोय. असतात ना काही गाण्यातले औरंगजेब. आदिलशहाला गाण्याचं फार आवड होती, पण म्हणून ज्यावेळेला औरंगजेबाने तो प्रांत जिंकला तेव्हा पहिल्यांदा काय केलं तर तिथले मोठे मोठे तंबोरे फोडून टाकले, असं वर्णन आहे आदिलशहाचे. म्हणून गाण्यातला औरंगजेब म्हणतात. काही ढम्म त्याला आवडायचं नाही, अल्लाच्या आवडत नाही म्हणले. कुठलाही काहीतरी कुठेतरी लावायचं. ज्याला संगीतातलं कळत नाही काही येत नाही त्याला नाही म्हणले हा राग कुठला ओळखा. अरे ओळखायला तुला काहीतरी आलं पाहिजे ना त्यातलं. म्हणून पहिल्यांदा समर्थ सांगतात हा बद्ध आहे का हा सिद्ध आहे. कारण दिसायला वरती असं दिसतं की सेम आहेत ना दोघं. सहनशक्ती एखाद्या गड्याची पण चांगली असते. चटका बसून सुद्धा न बसल्यासारखं तो सहज असं पातेलं खाली ठेवू शकतो. आणि साक्षात्कार्याला सुद्धा चटका म्हणजे नाही बसला असं त्याला होतं, कारण त्याला तो देहापेक्षा वेगळा असतो. दृष्टांत पाहिलेत आपण काल परवा. असं असू शकतं. समर्थ म्हणाले हे ओळखायला योग्यता लागते. अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघे समान आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. आणि यानंतर समर्थांनी अप्रतिम असा दृष्टांत दिलाय.
एक गोष्ट सांगतो म्हणजे हा मुद्दा लक्षात येईल. असा जो ज्ञानी आहे, असा जो करून अकर्ता आहे, तो व्यवहारामध्ये व्यवहाराचे सगळे नियम पाळताना येत असतो. आपल्याला पटकन ओळखता येत नाही हो. चातुर्यानं काही बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षामध्ये काही असणं वेगळं. याच्याकरता शंकराचार्यांचा दृष्टांत आहे. शंकराचार्य एकदा काशीला प्रवचन करत होते. घाटावर प्रवचन चालू आहे, खूप गर्दी, 10-15 वर्षाचा मुलगा आणि अप्रतिम असं प्रवचन चाललंय आणि माया मिथ्या या विषयावर बोलत होते. माया नावाची जी गोष्ट आहे परमेश्वराची ती मिथ्या आहे. मिथ इंग्लिश मधला मिथ शब्द आहे ना, तो आपल्या मिथ्यावरनच त्यांनी बॉरो केलेला आहे. मला इंग्लिश शिकवणारे एक मॅडम होत्या, त्या म्हणले लूट हा शब्द सुद्धा त्यांनी आपल्याकडनं लुटलेला आहे म्हणले, हिंदीतला आहे तो. असो, तर मिथ्या याचा अर्थ काय? जे जसं असतं ते तसं कळत नाही, त्याला मिथ्या म्हणतात. असत्य नाही बरं का. 3 शब्द लक्षात घ्या: सत्य, असत्य आणि मिथ्या. 3 शब्द वेगळे आहेत. सत्य म्हणजे त्रिकालाबाधित असतं ते, असत्य म्हणजे कधीच नसतं ते, आणि मिथ्या म्हणजे जे जसं असतं त्यावेळेला ते कळत नाही, ते त्यावेळेला वाटतं ते. आता आपल्याला कळलं असं वाटतंय की नाही, किंवा कळलं नाही असं वाटतंय की नाही. दोरीवरती सर्पाचा भास, या सर्प आलाय असं त्याला वाटतंय आणि त्याला घाम फुटला, तो घाबरला, त्याला दम लागला, त्यांनी पाणी मागितलं. म्हणजे सर्पानं बरेचसे परिणाम दाखवलेत की नाही. आहे का सर्प तिथे प्रत्यक्षात? नाहीये. या सर्पाला मिथ्या सर्प म्हणतात. असतं असं भ्रमकाली वाटतं पण प्रत्यक्षात नसतं, याला मिथ्या म्हणतात. आणि याच्यावर चाललंय प्रवचन, आचार्यांचं प्रवचन चाललं होतं आणि ऐकायला बसले होते लोक. ऐकता 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 प्रवचन केव्हा तरी संपलं. आनंदाचा क्षण असतो तो. वाजले म्हणले 6:30. त्यांचे गुरुजी गमतीनं सांगायचे, गाण्यातलं सुद्धा ज्याला येत नाही त्याला भैरवी कळते म्हणले, बाकी सगळं नाही. आणि या स्वरांनी संपतं आणि जे सुखद अनुभव येतात ना, त्यामुळे या स्वरांचा सुखाचा संबंध आहे, हे जे बिंबलेलं असतं लहानपणापासून. असो. आणि आचार्य उठले, स्नानाला गेले दुपारच्या. सगळेजण डिस्पर्स झाले तिथून. आणि काशीच्या गल्ल्या छोट्या आहेत. त्या काशी राजाचा हत्ती माजला आणि तो भरधाव वेगानं छोट्याशा गल्ल्यांमधनं धावत सुटला आणि त्याच्या पाठीवर माहूत आहे. तो हत्ती माजलाय, बाजूला वा. एखादा ट्रक, मला ब्रेक फेल झालाय ट्रक म्हणून ओरडेल तसं. सगळे पळाले हो. आणि त्याच्या समोर आलो तो, त्याच्या अंगावर पायठून हत्ती पुढे पळाला. त्याचं काय कंबरणं मोडला, अमुक झालं तमुक झालं. आचार्याने पाहिल्यावर पटकन आचार्य असे दडले एका याच्यावर असे बाजूला, शंकराचार्य, आणि हत्ती पुढे गेला. आचार्य परत आले, स्नान झालं वगैरे, दुपारचे भोजन काय असतील ते आटोपली, भिक्षा झाली आणि पुन्हा प्रवचनाला बसले. आणि मगाचा आपला विषय काय चालला होता? मिथ्या. असाच एक श्रोता उठला. तो म्हणला, जग मिथ्या आहे. हे प्रवचनात सांगणं सोपं आहे पोरा. मगाशी पळालाच कशाला? गज मिथ्या होता ना, हत्ती मिथ्या होता ना, पळालाच कशाला? तत्वज्ञान कसं असतं लक्षात घ्यायला. आचार्य म्हणाले, गजा हा मिथ्या, मम पलायनम अपि मिथ्या. हत्ती जर मिथ्या असेल तर माझं पळणं सत्य कुठलं मानलंस तू? सर्व स्तरावरती मिथ्यावाद एकदा पत्करला, पण माया मिथ्या भान पत्करलं ना की सगळं मिथ्यात्वामध्ये टाकायचं असतं. अर्ध मिथ्या टाकायचं ना अर्ध याच्यात टाकायचं नसतं. आणि याच्याकरता पक्क व्हावं लागतं. मुद्दा आहे. आत्ता मला अनुभव नाहीये, गुडघा दुखतोय माझा, उदाहरण घ्या. दुखत नाहीये बरं, मी आपलं माहिती म्हणून सांगतो. नाही तर भुवांचा गुडघा दुखतोय वाटतं, होता होता उद्यापर्यंत मेंदू दुखतोय वाटतं त्यांचा. व्यायाम केल्यानंतर काही दुखत नाही. व्यायाम केल्यावर फारच झालं तर सुख दुखतं. माझी आई म्हणायची, तुला काही झालं नाही, तुझं सुख दुखतंय म्हणायची. गंमत सोडून देऊ. आणि याच्याकरता पक्क व्हावं. समर्थ सांगतात, या माझ्या
मला आत्ता अनुभव नाहीये, पण शंकराचार्य म्हणतात किंवा समर्थ म्हणतात, म्हणून आपण या देहामधून जे अनुभव घेतोय ते आपण घेतोय असं आपल्याला गैरसमजानं वाटतंय, पण संतांचं तसं नसतं. हळूहळू आपल्याला जर तसं व्हायचं असेल तर आपण याचा अभ्यास केला पाहिजे की हे मला होत नाहीये, हे ज्याला होतंय ते मी नाहीये. मनोबुद्धी अहंकार आहे ना, चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम वायुर भौम भूम वायुर, पुढं काय तेजो न वायुर, आणि शेवटचं काय चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. याचा अनुभव मी घेतोय, ज्याचा अनुभव मी घेतोय ते मी नाहीये, म्हणूनच अनुभव मी घेतोय. आणि म्हणून याच्याकरता अखंड ही साधू मंडळी त्या भानामध्ये असतात. अभ्यास करावा लागतो याचा अभ्यास फार अप्रतिम आहे. यानंतरचा दृष्टांत समर्थांची ओवी 32वी, ती ओवी आपण एक 10-12 मिनिटांनी बघूया. बरं. जय जय रघुवीर समर्थ.